पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 गजाननाची आवड मोठी धावतालो अरती साठी गजाननाची आवड मोठी धावतालो अरती साठी श्री गणेशाची आवड मोठी धावतालो अरती साठी श्री गणेशाची आवड मोठी धावतालो अरती साठी मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे हो मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ताली, 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 गणपती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया जय हो बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे हो मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम जय हो सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं सुस्वागतं जय हो। शरणागतं श्रीराम स्वागतं सुस्वागतं शरणागतं श्रीराम स्वागतं जय हो शरणागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम स्वागतं श्रीराम शरणागतं श्रीराम स्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम सुस्वागतं श्रीराम शरणागतं श्रीराम शरणागतं श्रीराम प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की गोस्वामी तुलसीदास महाराज की आइए हनुमंत विराजिए आइए
हनुमंत विराजे आए 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 हनुमंत विराजे कथा कहूँ मति अनुसार कथा कहूँ मति अनुसार आए हनुमंत विराजे आए हनुमंत विराजे आए हनुमंत विराजे आए हनुमंत विराजे ओ प्रेम सहित आदि धरो प्रेम सहित गादी धरो प्रेम सहित आदि धरो प्रेम सहित गादी धरो ओ पधारे पवन कुमार पधारे पवन कुमार आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे मंगल भवन मंगलहारी प्रभु शुभ शरद बिहारी सीताराम चरित मधुर सरस सरुवती मनभावन पुनि पुनि मीलन सुनिए सुनाए गति प्यास बुझन बुझाए आज जय सिया राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि 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 देशमुख साहेबांना भेटण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत त्यांनी कृपया गेटवरती जायचंय. साहेब त्या ठिकाणी थांबलेले आहेत. हरि 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 हे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। मंदाकिनी के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदकंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदासजी साधू समाजाच्या समोर, संत वृंदांच्या समोर श्री रामचरित मानस कथा वर्णन करून सांगतात। विलक्षण असणारी भगवान प्रभू रामचंद्रांची कथा, जीवाला पावन करून टाकणारी भगवंताची कथा, राममय करून टाकणारी भगवंताची कथा, विलक्षण त्यागणे जीवनमुक्तीचा आनंद प्राप्त करून देणारी प्रभू रामचंद्रांची कथा साधू समाजाला दिव्यत्व प्राप्त करून देते आहे, आनंद प्राप्त करून देते आहे। तीच असणारी ही प्रभू रामचंद्रांची कथा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजकांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र जांभळी गावामध्ये उपस्थित आहे। आज या रामकथेचा प्रथम दिवस आहे। दोन वर्षांपासून आपण भगवंताची कथा श्रवण करतो आहोत। 2 वर्षापूर्वी आपण सर्वांनी श्रीमद भागवत कथा याच प्रांगणात श्रवण केली। मागील वर्षी संत चरित्र कथा आपण सर्वांनी श्रवण केली आणि या वर्षी आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांची परम पावन कथा श्रवण करतो आहोत। रामकथा मानवाला मानव बनवणारी कथा, माणसानं माणसाबरोबर माणसासारखं कसं वागावं हे शिकवणारी कथा आपल्या सर्वांना श्रवण करायची आहे। खरं तर जांभळीकरांचा अट्टहास आहे, सर्व ग्रामस्थांचे विलक्षण असणारे परिश्रम सहकार्य आहेत आणि म्हणून ही कथा संपन्न होते आहे। अट सर्वांना घातली होती की सगळ्यांनी मिळून जर 13 कोटी नामजप राम नामाचा केला तर आपण पुढच्या वर्षी रामकथा करू। तेवढंसं सोपं नाही, तरी सुद्धा जांभळीकरांनी तोही विडा उचलला आणि राम नामाचा जप सर्वांनी मिळून केला। आकडा त्यांनी सांगितला नाही असो, पण त्या सूचनेला मान देऊन सर्वांनी प्रभू रामचंद्रांचं चिंतन मात्र नक्की केलं, समाधानाची गोष्ट आहे। म्हणूनच प्रभूंची कथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळते आहे। खरं तर हा घोर कलिकाल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी समष्टी प्रारब्ध, 2 प्रकारचं प्रारब्ध असतं, एक व्यष्टी प्रारब्ध आणि एक समष्टी प्रारब्ध। व्यष्टी प्रारब्ध म्हणजे स्वतः केलेलं कर्म स्वतः भोगायला येणं आणि समष्टी प्रारब्ध म्हणजे सगळ्या लोकांचं कर्म एकाच वेळेला एकवटून भोगायला येणं। आपल्या सगळ्यांचं कर्म एकवटून भोगायला आलं म्हणून कोरोना सारखी महामारी आली आणि आपण त्याला सर्वजण सामोरे जातो आहोत। घोर आहे गोष्ट। आता रोगाचं प्रमाण कमी झालेलं आहे, पूर्णपणे संपुष्टात तो आलेला नाही तरी पण कमी झालेला आहे, म्हणून जगून वाचून आपण सर्वजण या मंडपात उपस्थित आहोत। काहीतरी भाग्य आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत, नाहीतर एवढ्या घोर प्रसंगातून त्यांनी बाहेर येणं आणि जगणं मोठी कठीण असणारी गोष्ट आहे। पण तरी भगवंतानं कृपा केली आणि आपण सर्वजण सुरक्षित आहोत। असंच आपण सर्वांनी सुरक्षित राहायचंय। प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करायची आहे। आज पहिला दिवस आहे। पहिला दिवस म्हटलं की प्रस्तावना असते, म्हणून आताच उद्घाटनाचा समारंभ झाला। मान्यवरांचं बोलणं आपण सर्वांनी त्यांनी ऐकलं। काकाजी बोलत होते आणि सर्वांना ते ऐकतच राहावंसं वाटत होतं। संपूर्ण रामकथेचं सार त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर काही शब्दांमध्ये व्यक्त केलं, थोड्या वेळात व्यक्त केलं। हीच आहे रामकथा, कसं जगावं शिकवणारी कथा रामकथा।
श्रीमद भागवत आपण सर्वांनी ऐकलं. कसं मरावं शिकवणारी कथा श्रीमद भागवत कथा. दोनही गोष्टी अपरिहार्य आहेत. जोपर्यंत त्यांनी आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला जगावंच लागणार आहे. आणि आयुष्य आपलं ज्या वेळेला संपेल त्यावेळेला आपल्या सर्वांना मरावंच लागणार आहे. ह्या दोन्ही गोष्टींना मी च लावून सांगितले. चकारात्मक. जगावंच लागणार आहे आणि मरावंच लागणार आहे. मग जर जगावंच लागणार आहे तर जगावं कसं, याला पण काही मर्यादा आहेत. म्हणून कशा पद्धतीने जगावं हे जर शिकायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता श्री रामकथा आपण सर्वांनी श्रवण करावी. भगवद्गीता हे जगावं कसं शिकवते, श्री रामकथा जगावं कसं हे शिकवते, आणि श्रीमद भागवत कथा ही मरावं कसं शिकवते. आणि या रामकथेला जर आपण आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, श्रीमद भागवत कथेला जर आपण आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, तर आपलं जगणंही मंगलमय होऊन जाईल आणि आपलं मरणही मंगलमय होऊन जाईल. दोनही गोष्टींना मंगलमय करणाऱ्या या भगवंताच्या कथा आहेत. आज समाजाला या सगळ्या कथांची गरज आहे. मग आपण बोलताना ऐकलं, त्यांनी सांगितलं भावाभावात प्रेम कसं असावं हे रामकथेतून पाहायला मिळालं. मुलानं आज्ञाधारक कसा असावं हे रामकथेतून पाहायला मिळालं. शत्रूनं शत्रू बरोबर कसं वागावं रामकथेत पाहायला मिळालं. राम रामच आहे महाराज. या रामकथेतलं प्रत्येक पात्र एक आदर्श पात्र आहे. आणि त्या पात्राकडे पाहून जर आपण जीवन जगायला सुरुवात केली तर आपलं जीवन मंगलमय होऊन जाईल. हा महत्वाचा विचार आहे. आपण जगतो आहोत गोष्ट खरी आहे, पण जगत असताना काही गंतव्यस्थान आपल्याला कळावं, उद्देश जगण्याचा कळावा, हेतू जगण्याचा कळावा. का जगतो आहे, कशाकरिता मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे, कशाकरिता मला हे जीवन प्राप्त झालेलं आहे, हे आयुष्य मला का मिळालेलं आहे, मी या आयुष्याची प्राप्ती करून काय करतो आहे आणि मी काय करायला हवं. या सगळ्या गोष्टी विवेकानं आपल्या सर्वांना कळू शकतात. मग कुठे कळतील, कोणत्या स्थानावर कळतील, काय केलं म्हणजे कळतील. या कथांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांपर्यंत निश्चित पोहोचू शकतात. या कथा श्रवण केल्या पाहिजेत. सर्वांगाचे कान करून कथा ऐकावी, चित्त देऊन कथा ऐकावी. माऊली म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. माऊली प्रतिज्ञापूर्वक सांगतायत, सर्वांगाचे कान करून ऐका, चित्त देऊन ऐका, समाधानाला प्राप्त व्हाल. समाधान जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून जगणं आणि समाधानानं जगणं याच्यात फरक आहे महाराज. बऱ्याच वेळेला संसार करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, पण खरं सांगू ते निर्मळ आणि शुद्ध हसू नसतं. तो हसण्याचा मुलामा दिलेला असतो. त्या मुलाम्याच्या आत बरंच काही दडलेलं असतं, फक्त ते समाजाच्या समोर प्रगट करायचं नसतं. का तर लोक काय म्हणतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण आपलं जीवन मुलामा देऊन त्यांनी हसवणारं नसावं. आपलं जीवन त्यांनी प्रॅक्टिकली समाधानाचं असावं. प्रॅक्टिकली समाधान आपल्या जीवनात असावं. आणि ते समाधान जर मिळवायचं असेल तर रामच पाहावा लागेल. ते समाधान जर त्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही कथा पाहावी लागेल. सदा नाम घोष कर हरि कथा, सदा नाम घोष कर हरि कथा, सदा नाम घोष जय हो हरि कथा, सदा सदैव नाम घोष करू. काय परिणाम होईल, त्याने सदा चित्ता समाधान. सदा म्हणजे सदैव, दोन्हीकडे लावायचं. सदैव भगवंताचं नामचिंतन करू
त्यांना जीवनामध्ये सदैव समाधान प्राप्त होईल. म्हणून समाधान प्राप्त करण्याची साधना भगवंताचं चिंतन आहे. म्हणून साधू संतांनी त्याचा स्वीकार केला आणि आपल्या सर्वांच्या समोर ते मांडलं. कसं भगवंताचं चिंतन करावं, कोणत्या माध्यमातून करावं. खरं तर भगवंताचं स्वरूप हे शब्दांच्या पलीकडचं आहे. सामान्य शब्द तिथपर्यंत जाऊ शकत नाही. परमात्मा कोणाच प्रमाणाचा विषय होत नाही. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही 6 प्रमाणं आहेत. कोणत्याच प्रमाणाचा विषय परमात्मा होत नाही. शब्दांच्या पलीकडचा आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, असा असणारा परमात्मा. तुम्ही म्हणता चिंतन करा. जो निर्गुण आहे, निराकार आहे, चिंतन कसं करावं? चिंतन करण्याला काहीतरी वस्तू समोर असावी लागेल. त्याचं कसं चिंतन करावं? मग सर्वांवर उपकार करण्याकरिता, सर्वांचं हित करण्याकरिता, सर्वांचं मंगल करण्याकरिता तोच परमात्मा स्वतः नामरूप धारण करून आला. त्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं खेळण्यासाठी. हे विश्व म्हणजे भगवंताचा खेळ आहे महाराज. तो खेळतो आहे. त्याने या विश्वामध्ये स्वतःला त्यांनी गुंतवलेला आहे. या चराचराच्या रूपानं त्यांनी प्रत्यक्ष परमात्माच प्रतीतील येतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संतांना ते दिसतं. तो परमात्मा प्रत्यक्ष दिसतो. तो त्याचा खेळ आहे. तो जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी शबलत्व आलं. आणि शबलत्व आल्यामुळं, शबलत्व शब्दाचा अर्थ काय होतं? त्याला मायेची उपाधी लागली. त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले. त्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालं. त्यानं मायेचा पडदा आपल्या अंगावर घेतला. माया एक आहे, ती त्रिगुणात्मक आहे. तिच्यामध्ये सत्व, रज, तम 3 गुण आहेत. या 3 गुणांचा पडदा आपल्या अंगावर घेऊन हा ईश्वर त्यांनी संपूर्ण विश्वाला प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणता. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. कितीतरी प्रमाण आहेत. पण असा असणारा परमात्मा स्वतःबरोबरच खेळतो आहे. महाराज म्हणतात, क्षरला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. समुद्र जसा त्याची वाफ होते, वाफेचं रूपांतर ढगात होतं, ढगाचं रूपांतरण पावसात होतं, पावसाचं रूपांतरण नदीत होतं, नदी पुन्हा समुद्राला जाते. हा जसा समुद्राचा खेळ स्वतःबरोबर चालू आहे, तसा परमात्मा स्वतःबरोबर खेळतो आहे. त्यानं आपल्या सर्वांना प्रगट केलेला आहे. तो ईश्वर आहे, तोच जीव आहे, तोच जगत आहे. ईश, जीव आणि जगत या 3 गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळतात. या स्वतंत्र नसून एक परमात्माच या रूपानं गच्च भरलेला आहे. पण तो परमात्मा आपल्या बरोबर खेळतो आहे. तो त्यांनी नियामक आहे, नियमन करणार आहे. त्याचं ते दिव्य असणारं चरित्र आहे. म्हणून त्याने खेळण्याकरिता हा संपूर्ण पसारा निर्माण करून ठेवलेला आहे. वास्तविक पाहता पूर्वी कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा पाही कान्होबा तेरे तेरे ते काही नव्हतं. जे त्यांनी भगवंताने स्वतः प्रगट केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे जीव पाहायला मिळतात. एक धर्मानुसार वागणारे आणि एक अधर्मानुसार वागणारे. 2 प्रकारचे जीव आहेत. नीतिमत्तेनं धर्मानुसार त्यांनी जे जीवन जगतात. खरं तर नीतिमत्तेनं जीवन जगणं, धर्मानुसार जीवन जगणं आजच्या काळामध्ये फार खडतर आहे महाराज. खरं ज्यांना नीतिमत्तेनं जीवन जगावं लागतं ना, त्यांना फार संकटांना सामोरं जावं लागतं. आणि जे त्यांनी नीतिमत्ता सोडून जगतात, ते प्रथमदर्शी फार समाधानात दिसतात. मग नानाजी ते काकाजी बोलत होते ना, मी असं ऐकलं की त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहीम आपल्या हातात घेतली आणि समाज जागृती करण्याचं काम त्यांनी केलं. भ्रष्टाचार करून जगणारी जी माणसं आहेत, जी प्रथमदर्शी फार समाधानात जगल्यासारखी दिसतात, पहिला मुद्दा आहे का. पण भविष्यात मात्र त्यांनी भयंकर वेदना सहन कराव्या लागतात हे त्यांना कळत नाही. म्हणजे जीवनात कधीच भ्रष्टाचार करीत नाहीत, चुकीचं कधीच वागत नाहीत, त्यांच्या वाटेला कायमच खडतरता पाहायला मिळते. पण प्रथमदर्शी सुरुवातीला खडतरता आहे, पण भविष्य मात्र त्यांचं फार चांगलं निर्मळ आहे. ज्यांना समाधानानं जगता येतं, समाधानाचा श्वास सोडता येतो, शेवटचा श्वास समाधानानं सोडू शकतात. मी चुकीचं वागलो नाही, मी कोणाची चोरी केली नाही, मी कोणाचा घात केला नाही, मी कोणाचा अपराध केला नाही, मी कोणाला फसवलं नाही, मी कोणाला लुबाडलं नाही, मी कोणाचं धन हिरावून घेतलं नाही, मी कोणाला दुःख दिलं नाही. ही विशेष भावना त्याच्या अंतःकरणात असते. निधड्या छातीनं श्वास सोडू शकतो. पण जे भामटेपणा करून जगणारे लोक आहेत,
त्यांना हा आनंदाचा श्वास सोडता येत नाही, कारण त्यांचं जीवनच त्यांनी बरबटलेलं जीवन आहे. म्हणून कठीण प्रसंग जरी सहन करायचे वेळ आली तरी सुद्धा धर्मानं जीवन जगावं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. म्हणून तस्मात शास्त्र प्रमाणंते, शास्त्राला प्रमाण ठेवून जीवन जगावं. असे जगणारे काही जीव आहेत जे भगवंताचं चिंतन करतायत, जे दुराचारानं जगणारे आहेत, ज्यांना देव धर्म काही मान्य नाही महाराज. आजच्या युगात तर त्यांनी फार कठीण गोष्ट आहे. आता मला तुमच्या समोर राम सांगायचा आहे. तो राम सांगत असताना अनेक प्रकारचे चमत्कार सांगायचे, अनेक विशेष असणाऱ्या घटना सांगायच्या. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं मला बोलायचं आहे. आज जो प्रवाह डोळ्यासमोर दिसतो आहे, या प्रवाहाच्या विरुद्ध मला तुमच्या समोर बोलायचं आहे. मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीने त्यांनी मी तुम्हा सर्वांच्या समोर त्यांनी बोलणार. हे रुचेल कोणाला, हे पचेल कोणाला, हे आवडेल कोणाला, हे बानेल कोणाला, हे कोणाला धारण करता येईल. ज्याच्या अंतकरणात भाव आहे, ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे, ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे, ज्याच्या अंतकरणात प्रभूविषयी आदर आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठी अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट सांगतो, ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव आहे त्यालाच माझं म्हणणं पटेल, अन्यथा दुसऱ्या लोकांना हे पटणारच नाही. पण बऱ्याच वेळेला श्रद्धा असली, भाव असला, विश्वास असला, प्रेम असलं, आदर असला आणि अनुभवच जर जीवनात नसला तर बऱ्याच गोष्टी पचवण्याकरिता जड जातात. पण ज्यानं परमार्थात पदार्पण केलेलं आहे आणि परमार्थात पदार्पण करून चालायला सुरुवात केलेली, चालता चालता त्याच्या जीवनात अनुभव आलेले आहेत, त्या अनुभव संपन्न असणारा जो जीव आहे त्याला या सगळ्या गोष्टी मान्यच कराव्या लागतील. म्हणून त्यांनी या युगामध्ये, या काळामध्ये, या खडतर असणाऱ्या प्रसंगामध्ये हे चरित्र त्यांनी सांगायचंय. हे सांगायचंय कोणासमोर? हे त्यांनी रसिका भोवी भावुका, जे रसिक आहेत, भाविक आहेत, त्यांच्या समोर सांगायचंय. आणि तेच याचा अंतःकरणापासून स्वीकार करतील, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून असे जे श्रद्धावान भाविक आहेत, जे धर्मानं आचरण करणारे आहेत, धर्म सांभाळणारे आहेत, धर्मो रक्षति रक्षिता. धर्म असा आहे, आपण जर धर्माला धारण केलं, धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. म्हणून स्वतःचा धर्म स्वतःला कळावा. मला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्मांविषयी बोलायचं नाही, मला स्वधर्म सांगायचं आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावह. गीता वर्णन करून सांगते, स्वतःचा धर्म स्वतःला कळावा. दोन प्रकारचे धर्म आहेत. एक आहे सामान्य धर्म, दुसरा आहे परमधर्म. सामान्य धर्म म्हणजे काय? आपण ज्या कुळात, गोत्रात, परिवारात जन्माला आलेलो आहोत, त्या परिवाराची असणारी जी जबाबदारी आहे आपल्यावरती, ती त्यांनी पूर्णपणे पार पाडणं, याचं नाव आहे सामान्य धर्म. आणि विशेष धर्म काय आहे? हे शरीर मिळालेलं आहे, याच्यात इंद्रिय मिळालेली आहेत, त्याच्यात आयुष्य मिळालेलं आहे. हे फक्त त्यांनी संसार करण्याकरिता मिळालेलं नसून हे सगळं भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळालेलं आहे. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. हे सगळं आपल्याला मिळालंय कोणत्या कारणाकरिता? हे भवरोग घालवण्याकरिता मिळालेलं आहे. हे जीवपणा घालवण्याकरिता मिळालेलं आहे. नवे नवे भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता मिळालेलं आहे. मग आपण काय करावं? याला परमधर्म समजावं. भगवंताची प्राप्ती करून घेणं हा जीवनातला परमधर्म आहे. सामान्य धर्म त्यांनी पाळत राहा. जर कोणाचे पुत्र असाल तर मात्या पित्याची सेवा करा, धर्म आहे. जर तुम्ही पती असाल तर पत्नीचा सांभाळ करा, धर्म आहे. जर तुम्ही वडील असाल तर मुलांचं संगोपन करा, तुमचा धर्म आहे. हा धर्म सामान्य धर्म आहे, तो पाळत राहणं त्यांनी आपलं कर्तव्य आहे. पण एवढ्या करताच आपण जन्माला आलो असं समजू नका. आपण जन्माला आलो कशाकरिता? भगवत दर्शनाकरिता, भगवत प्राप्तीकरिता, स्वरूप साक्षात्काराकरिता. मी कोण आहे हे जाणण्याकरिता. पण आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हे जाणण्याकरिता अट्टहास केला पाहिजे, तो परमधर्म आहे. पण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवत दर्शन प्राप्त करून घेणं हा परमधर्म आहे. म्हणून त्या दिशेनं आपलं जीवन त्यागणे असावं. ज्यांच्या जीवनामध्ये हा परमधर्म वाटतो आहे, जे धर्ममय जीवन अशा पद्धतीने जगतायत, त्या सगळ्या धर्ममय जीवांना सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष परमात्म्याला सगुण साकार होऊन यावं लागतं. म्हणून तो परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो, अनेक अवतार धारण करून येतो. त्यानं अनेक अवतार घेतलेले आहेत. महाराज वर्णन करून सांगतात, एक नाही अवतारांच्या राशी आहेत. तो परमात्मा प्रत्यक्ष विटेवरती उभा आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो
तोहा भावितेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अवताराच्या भावितेवरी शंख चक्र गदा पद्मरहित हरी अनंतावतार घेती भक्ताकारणे कृपाळू दीना लागी उद्धरणे कृपाळू दीना लागी उद्धरणे अवतार घेती भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे अनंत अवतार घेशी भक्ता कारणे भक्तांकरता अनंत अवतार परमात्मा धारण करतो दिनांचा उद्धार करतो अवतारांच्या राशीच त्यानं आतापर्यंत धारण केलेल्या आहेत तोच परमात्मा विटेवरती उभा आहे ज्याचे आपण सर्वजण दास आहोत आपण वारकरी आहोत ना आपण सर्वजण विठ्ठलाचे भक्त आहोत पण तो विठ्ठल सामान्य नाही तो अनेक अवतार घेणार आहे पण त्या सगळे अवतार जरी त्याचे असतील अवताराचे काही प्रकार आहेत महाराज 6 प्रकारांना अवतार भगवंताचे होतात अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम 6 प्रकार आहेत अवताराचे अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम म्हणून व्यासादिक त्यांनी भगवंताचे अंश अवतार आहेत अंशांश अवतार परशुरामादिक त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतात मोहिनी सारखे कला अवतार पाहायला मिळतात मोहिनी अवतार भगवंतानं धारण केला कला अवतार नरसिंहासारखे वराहासारखे आवेश अवतार प्रत्यक्ष पाहायला मिळतात पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण अवतार आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार पूर्णोत्तम अवतार हे पूर्ण आणि पूर्णोत्तम मध्ये काय फरक आहे प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्णोत्तमच आहे पण जरी पूर्णोत्तम अवतार असला तरी सुद्धा सर्व काही करू शकतो तरी सुद्धा सर्व काही करू शकत नाही का बरं त्यानं स्वतःला मर्यादा घालून दिलेली आहे त्यानं स्वतःला मर्यादेत बांधून घेतलेला आहे समर्थ असणारा राम आहे पण त्यानं त्यांनी स्वतःची मर्यादा मात्र सोडली नाही त्याला मर्यादा पुरुषोत्तम असं नाव प्राप्त झालं मर्यादा पुरुषोत्तम राम काय मर्यादा आहे कोणी मर्यादा लावून दिली रामाला सांगा ना महाराज वर्णन करून सांगतात बोलीला वाल्मीक तैसे मी करीना बोलीला वाल्मीक तैसेची करीना बोलीला वाल्मीक तैसेची करीना बोलीला वाल्मीक तैसेची करीना वर्तोनी नवीन नामाने बोलीला वाल्मीक तैसेची करीना बोलीला वाल्मीक तैसेची करीना वरतुन दावीना नाम म्हणे बोलीला वाल्मीक तैसेची करीना बोलीला वाल्मीक तैसेची करीना बोलीला वाल्मिक तैसेच करीन वर्तोने दावीन नामा म्हणे वाल्मिकानं जसं लिहून ठेवलंय तसंच करीन आणि सगळ्या जगाच्या समोर वर्तून दाखवीन परमात्मा म्हणतोय वाल्मिकानं रामायण लिहिलं केले रामायण रामाआधी कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाआधी कोळी समाजात जन्माला आलेला वाटमारी करणारा सगळ्या लोकांना भयंकर त्रास देणारा एक सामान्य तज्ञ चोर डाकू लुटारू त्यानं रामायण लिहिलंय महाराज विशेष गोष्ट आहे आणि तुमच्या माहिती करता सांगतो
हे रामायण त्यानं प्राकृत भाषेत लिहिलं नाही, संस्कृतात लिहिलं. आज लोक म्हणतात पूर्वीच्या काळात लोकांना शिक्षण नव्हतं, ठराविक लोकांकडेच शिक्षण त्यांनी होतं, सगळ्यांना शिक्षण नव्हतं. कोळी समाजाचा आहे वाल्मिक, त्यानं त्यांनी संस्कृतात रामायण लिहिलंय. महत्वाची गोष्ट आहे, सामान्य समजू नका. लोक म्हणतात पूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षण नव्हतं. अरे अलीकडे कोणीतरी बुजवलं असेल. कोण म्हणतं स्त्रियांना शिक्षण नव्हतं? गार्गी सारखी केवढी त्यांनी साध्वी होऊन गेली, जी त्यांनी लोकांना तत्वज्ञान सांगण्याची योग्यतेची होती. कोण म्हणतं शिक्षण नव्हतं? होतं ना शिक्षण. मुक्ताईनं अभंग गाथा लिहिला, कोण म्हणतं शिक्षण नव्हतं? होतं ना शिक्षण. शिक्षण असल्याशिवाय अभंग लिहिता आले का? जनाबाईनं त्यांनी अभंग लिहिले, जी त्यांनी जात्यावर दळण करून भगवंताचं भजन करणारी नामदेव महाराजांची दासी आहे, तिनं अभंग लिहावेत. हे लिहिणं शिक्षणाशिवाय घडेल का? शिक्षण होतच महाराज. हे अलीकडे कोणीतरी बुजवलं, महत्वाची गोष्ट आहे. असो, भगवंताचं चिंतन कोणीही करू शकतो. पण वाल्मिकानं त्यांनी प्रभूंचं चरित्र केलं. वाल्मिकाचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे, पण आता रामायण ऐकायचं म्हटल्यानंतर दरवाजे उघडले पाहिजेत ना सगळे रामायणापर्यंत जायला, हो की नाही? म्हणजे दरवाजे उघडायचं काम करतोय. वेळ फार थोडी आहे माझ्याकडे, संपायच्या वेळेला सुरू झालंय आज. असो, तरी प्रस्तावनाच आहे ना महाराज, थोडी प्रस्तावना करतो. कारण ही प्रस्तावना केल्याशिवाय मूळ रामकथेत प्रवेश करता यायचा नाही. प्रस्तावना आहे, ऐका. सर्वांना ज्ञात आहे, नारदजी महाराज आले, वाल्मिकाला त्यांनी वाल्यानं पाहिलं. बऱ्याच वेळेला त्यांनी काय असेल तुझ्याकडे देऊन टाक म्हणे, काहीच माझ्याकडे नाही. मग समजून सांगितलं, का करतोस हे सगळं, कोणा करता करतोस? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे असं काही ऐकलं ना की मग आपण आपल्या अंगावर ओढून घेत जायचं. का करतो हे सगळं, कोणा करता करतो असं म्हटलं की आपलं चरित्र जोडून घेत जायचं. ही रामकथा, ही कोण्या पुराणातली कथा, काही भाकड कथा, इतिहास कथा, रडकथा, चराट कथा असं काही समजू नका. ही रामकथा मानवी जीवनाची कथा आहे. ही मानवी जीवनाची कथा आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, ही आपली स्वतःची कथा आहे. ही रामकथा म्हणजे आपली स्वतःची कथा आहे. ही रामापर्यंत जाईल, पण वाल्यापासून सुरुवात होईल, हा महत्वाचा विचार आहे. ही वाल्यापासून सुरुवात करून रामापर्यंत जाईल अशी असणारी कथा आहे. ज्याचं जीवन वाल्यासारखं आहे, त्याचं जीवन रामाला जगाच्या समोर प्रगट करणार होईल. हे सामर्थ्य त्यागणी महाराज भगवत चिंतनात आहे. पण वाल्यापासून सुरुवात होणारी कथा, वाटमारी करणारा वाल्या नारदाला त्यांनी पाहून रागावलेला आहे, काही सापडत नाही, त्याला समजावून सांगतात. संत असेच असतात महाराज. नारद शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळेला ऐकलाय, भागवतातही तुम्ही अनेक वेळेला ऐकला. नारद, नारद, ज्यांचं बोलणं कधी रद्द होत नाही त्यांना नारद म्हणत जा. त्यापेक्षा अजून नारम कल्याण दधाती ती नारदा. नारद म्हणजे काय? जे नराचं कल्याण करणारे आहेत त्यांना नारद म्हणतात. कल्याण करण्याकरिताच आले. आणि आणखी महत्वाचा विचार आहे का, नारद तसे येतच नाही. तो ज्या वेळेला कल्याण होण्याचा प्रसंग जवळ येतो, ऐसी कर्म साम्य दशा होय जेथे विरेशा, तै सद्गुरु आपैसा भेटेची, की आपोआप श्री गुरु जीवनात येतात, परिवर्तन करून टाकतात. महत्वाची गोष्ट आहे. पण जीवनात परिवर्तन करण्याकरिता श्री गुरूंचं पदार्पण व्हावं लागतं. आणि ते बरोबर त्यांनी जीवन बदलून टाकतात महाराज. टर्निंग पॉइंट त्याला म्हणतात. एक असं वळण जीवनात येतं की पूर्वीचं त्यांनी फार आधी जरी दुराचारी, तो सर्वोत्तमाची अवधारी अशी दिव्य स्थिती त्याला प्राप्त होते. पूर्वीचं जीवन कसंही असू द्या, पण संतांची संगती झाली की त्याचं जीवन दिव्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्संगती अतिशय महत्वाची आहे. नारदांची संगती झाली. विचारलं, का करतोस हे सगळं, कोणाकरता करतोस हे सगळं सांग. म्हटलं, बायका मुलांकरता, आई वडिलांकरता करतो. प्रश्न विचारला, म्हणे अरे करतोच, गोष्ट खरी आहे, पण तुला माहिती आहे का याच्यापासून काय फल प्राप्त होणार आहे? दुसऱ्याला दुःख दिल्याचं फल आहे पाप. पण पाप ते परपिडा. पाप म्हणजे काय? लोक आज पाप मानित नाहीत, पुण्य मानित नाहीत, म्हणून तर सगळा घोटाळा आहे. पूर्वीचे लोक पाप पुण्याला भ्यायचे, म्हणून तर मर्यादेत राहायचे. नको पाप लागेल, अरे याची मदत करा, थोडंफार पुण्य लागेल. कोणाला तहानलेल्या माणसाला घोटभर पाणी तरी प्यायला द्या, पुण्य लागेल. भावना होती महाराज. भुकेलेल्या माणसाला 2 घास अन्न खायला द्या, पुण्य लागेल. भावना होती. आज डोळ्यासमोर कोणी पाणी पाणी करून मरू लागलं तरी माणसं मदत करायला तयार होत नाहीत. अशी अवस्था समाजात प्रत्यक्ष पाहायला मिळते. आपण त्यांनी सुखी असावं, आपले 4 डोके त्यांनी परिवारातले सुखी असावेत, एवढंच त्यांनी माणसाला आज टार्गेट झालेलं आहे.
आपल्या डोळ्यासमोर कोणी दुःखात मरतोय तरी सुद्धा त्याची मदत करायला घाई कोणी जात नाही. नाहीच कोणी असं नाही. समाजात असं पण एक वर्ग आहे की जो त्यांनी झटून समाजाची सेवा करण्याकरिताच आहे. पण तरी माझ्याच पोळीवर तूप असावं याच्याकरिता अट्टहास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण स्वतः जगणारे सर्व आहेत. दुसऱ्याला दुःख देणं हे पाप आहे आणि दुसऱ्याची मदत करणं हे पुण्य आहे. पाप ते परपिडा, पुण्य तो परोपकार. पाप आणि पुण्याची व्याख्या संतांनी सांगितली. अरे पाप म्हणजे काय? दुसऱ्याला दुःख देणं त्याचं नाव आहे पाप. आणि पुण्य म्हणजे काय? दुसऱ्याला त्यांनी मदत करणं, त्याला म्हणायचं पुण्य. दुसऱ्याला सुख देणं त्याचं नाव आहे पुण्य. म्हणून पाप करतोयस वाल्या, दुसऱ्याला दुःख देतोयस. या पापात भागीदार होतील का तुझ्या घरचे सगळे लोक? होतील ना म्हणला. का नाही होणार? म्हणे मग विचारून म्हणजे वा रे वा, विना दिसतो हातामध्ये शेंडी तुझी सरळ उभी आहे, तोंडानं गोड बोलतोयस. मला घरी पाठवायचं आणि तुला पळून जायचं असेल, असा तुझा बेत दिसतोय. म्हणे बांधून टाक मला, बांधून टाक. बांधून टाकलं. घरी विचारण्याकरिता गेला आणि विचारू लागला बायकोला, विचारू लागला आईला, वडिलांना, मुलांना, मी तुमचं भरण पोषण करतोय, हे पाप करून आणतोय, लोकांना मारतोय. पूर्वीच्या ब्राह्मणांजवळ शालिग्राम असायचा, छोटासा शालिग्राम, त्याची पूजा केली जायची. ब्राह्मणाला शालिग्राम फार प्रिय असतो. पण आजही शालिग्राम जर ब्राह्मणाला दान दिलं तर फार जास्त पुण्य लागतं म्हणतात. मग त्यानं 7 रांजण भरवले होते खडे टाकून. ते खडे दुसरे तिसरे नव्हते, ते शालिग्राम टाकायचा. एक ब्राह्मण मारलं की 1 शालिग्राम त्या रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरवले म्हणतात. किती ब्राह्मण मारले असतील? मग ही फक्त ब्राह्मणांचीच संख्या आहे. खडे फक्त ब्राह्मणांच्या खिशात होते म्हणजे शालिग्राम, बाकीचे किती मारले असतील? एवढा दुराचारी होता. बायकोला विचारू लागला, सांग मी पाप करून आणतोय घरामध्ये, याच्यात तू मला भागीदार होशील ना? मुलांना विचारलं, सांगा तुम्ही भागीदार व्हाल ना? बायको आणि मुलं म्हणू लागले वाल्याचे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? म्हणले बघा, आम्हाला सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे. मग कष्ट करून त्यांनी घेऊन येत आहात खाऊ घालायला की लुटमार करून आणत आहात, याच्याशी आम्हाला काय कर्तव्य नाही. मी तुमची पत्नी आहे, तुमच्या बरोबर त्यांनी अग्नीच्या समोर 7 फेरे मी घेतलेले आहेत. तुम्ही मला घरी घेऊन आलात, तुमची जबाबदारी आहे मला सांभाळायची. कसं सांभाळाल याच्याशी काय कर्तव्य नाही, मला सांभाळणं तुमची जबाबदारी आहे. मुलं म्हणू लागले, जन्म दिलात ना तुम्ही, लहानचं मोठं करणं तुमची जबाबदारी आहे. कोणत्या पद्धतीने सांभाळत आहात याच्याशी काय कर्तव्य नाही. पापात भागीदार होणार नाही. आई वडिलांना विचारलं, तुम्ही तरी निदान, तुम्ही आई आहात, वडील आहात, सांगितलं हे बघ, तुला लहानचं मोठं करणं आमची जबाबदारी होती. तुझं लग्न करून दिलं, तुझा संसार थाटून दिला, आमची जबाबदारी संपली. आता आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. पण कसं सांभाळायचं ते तू ठरव. तुझ्या पापात भागीदार होणार नाही. वाल्या चमकला. त्यावेळेचा वाल्या हुशार होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हुशार होता. त्याच्यावर लगेच विवेक तयार झाला महाराज. त्याला कळालं, अरे हे कोणीच भागीदार नाही. आता वाल्या ही प्रवृत्ती समाजात आहे. तुम्ही ऐकता सर्वजण? वाल्या हे माणसाचं नाव नाही. रावण हे माणसाचं नाव नाही, हे प्रवृत्तीचं नाव आहे. ही रावण प्रवृत्ती समाजात आहे. वाल्या ही प्रवृत्ती समाजात आहे. दुसऱ्याचं लुबाडून आपल्या परिवाराचं भरण पोषण करणं ही वाल्याची प्रवृत्ती आहे. असे हजारो वाल्हे आज समाजात आहेत. त्या सगळ्या वाल्ह्याने आपल्या घरी जाऊन बायका पोरांना विचारावं, सहभागी व्हाल का माझ्या पापात? सगळ्यांना उत्तर हेच मिळणार आहे, पाप तू करतोयस, आम्ही सहभागी होणार नाही. असं असून सुद्धा वाल्याला विरक्ती होत नाही. आजच्या वाल्याला हा महत्वाचा विचार आहे. त्या वाल्याला विरक्ती झाली. घाईघाईनं नारदांच्या समोर पळत गेला, साष्टांग प्रणिपात केला. महाराज चुकलो, फार मोठं पाप केलं, आता करणार नाही. ज्यांच्याकरता हे करत होतो सगळ्यांनी हात वर केलेले आहेत, कोणी मला सांभाळायला तयार नाही. अरे आज अशीच परिस्थिती आहे. जन्मभर लोकांच्या लांड्या लुबाड्या करून त्यांनी लोक जगतात, आपल्या परिवाराचं भरण पोषण करतात, आणि म्हातारा झाल्यानंतर त्याचं नाक गळू लागतं, त्याच्या कानाला ऐकू येत नाही. तोंडातून लाळ गळू लागते. भयंकर परिस्थिती निर्माण होते. आणि त्यावेळेला ज्यांच्याकरता जन्म घातला तेच लोक त्याच्या मरायची वाट पाहतात. ही वस्तुस्थिती सांगतोय. हे बघा, कथाकारांनी कीर्तनकारांनी सप्रमाण बोलत जावं, नाहीतर आता कीर्तनकारांवर पण बला यायला लागली, लोक केस करायला लागले. घेण्यान देण्याचं काहीतरी बला अंगावर घेण्यापेक्षा प्रमाण सांगितलं पाहिजे. बरोबर आहे की नाही?
महाराज म्हणतात जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. कशी विपरीत अवस्था निर्माण होते. एक दिवस असा असतो त्यानं घरात प्रवेश केला की लोक म्हणतात आले दादा आले, अण्णा आले, काका आले, बाबा आले. घरात प्रवेश केल्याबरोबर त्याच्या अंगात वीरश्री आहे तोपर्यंत सगळे मानतात. हा पण त्याहीपेक्षा जोवरी चळनगा, जोपर्यंत तो माल आणतोय घरामध्ये तोपर्यंत सगळे मानतात. ज्या दिवशी चलन बंद होतं त्या दिवशी सगळे मानायचे बंद करतात. हा महत्वाचा विचार आहे. अजून एक प्रमाण सांगतो, श्वाना परी गती झाली सर्व करीती हाड हाड. हा माझे शब्द नाहीत, महाराजांचे प्रमाण आहे. महाराज नासिये घर तुमकोनिया, तुमकोनिया नासिये घर तुमकोनिया, नासिये घर तुमको निया, तुमको निया, नासिये घर तुमको निया. बाई म्हणत खरं मर्द दरबार, बाई म्हणत खरं मर्द दरबार, नासिये घर तुमको निया, तुमको निया, नासिये घर तुमको निया, तुमको निया, नासिये घर तुमको निया, तुमको निया, नासिये घर तुमको निया. सख्खी बायको म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर थुंकून या. हे मेलेलं चांगलं, घरातच थुंकून यानं घर खराब केलंय. अशी अवस्था समाजाची आहे. बघा सगळेच लोक वाईट नाहीत. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये सत्वशील एखादा मुलगा पाहायला मिळतो, एखादी पत्नी पाहायला मिळते की अंतकरणापासून सेवा करतात. हे केव्हा घडतं? जेव्हा संस्कार टिकून आहेत तेव्हाच घडतं. नाही तर काही माणसं असे पण आहेत महाराज, फार मुलांनी सेवा केली, म्हातारा थकला, फार त्यांनी सगळ्या गोष्टी जाग्यावर होऊ लागल्या, पण तरी सुद्धा मुलानं फार सेवा केली, सुनबाईने फार सेवा केली. हे केव्हा घडेल? जेव्हा संस्कार असतील तेव्हा. म्हणून संस्काराची गरज आहे महाराज. असो पण या सगळ्या गोष्टी त्यांनी होतात तोपर्यंतच लोक मानतात. महाराज मी चुकलो नारदांच्या समोर, त्यांनी म्हणू लागला वाल्या काय करू सांगा. हे बघा पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं. आपल्या हातानं जर चोरी घडली असेल, आपल्या हातानं जर शिंदळी घडली असेल, आपल्या हातानं जर व्याभिचार घडला असेल, चुकीचं जर आपल्याकडून वागण्यात आलं असेल तर चिंता करू नका, अंतकरणापासून पश्चाताप करा. पश्चाताप हे प्रायश्चित्त आहे. त्याच वेळेला त्यांनी निर्णय करा, प्रतिज्ञा करा की आजपर्यंत त्यांनी नकळत अनावधानानं माझ्याकडून या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, पण आज या घडीला या कथेच्या मंडपात मी प्रतिज्ञा करतो की भविष्यात कधीच चुकीचं वागणार नाही. अरे ते प्रायश्चित्तच त्यांनी ठरेल आणि सगळ्या पापांचं क्षालन होऊन जाईल. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून पश्चाताप व्हावा लागेल. त्याला पश्चाताप झाला आणि मग नारदांना विनंती करू लागला, माझा उद्धाराची काहीतरी साधना करा. म्हणे असं कर, सोपं आहे, राम नामाचा जप कर, राम राम म्हण, म्हण राम. त्याला म्हणता येईना महाराज, तसलं मला म्हणता येत नाही म्हणला. अरे राम म्हण ना. नाही म्हणला मला ते म्हणता येत नाही. कसं येईल महाराज राम तोंडात? मग तुला काय म्हणता येतं ते तरी सांग. तो म्हटला बरेच लोक त्यांनी वाट सुरू आले की मी सगळ्यांना पकडतो, पकडून त्यांचं सगळं धन हिरावून घेतो आणि सगळं धन हिसकून घेतल्यानंतर माझ्या हातात खडगच असतो. एकाच वेळेला सगळ्यांना म्हणतो मरा, तुम्ही एकदाचे मरा. आता मला फक्त मराच म्हणता येतं, बाकीचं म्हणता येत नाही काय. मग तेच म्हण, जे तुला येतं तेच म्हण. म्हणे मरा म्हटल्यानं माझं हित होईल, म्हण तर. म्हणू लागला मरा 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 मरा. उलटी अक्षर आहेत महाराज. मरा 3 वेळेला मरा म्हणा, 2दा राम होईल. मरा मरा मराम. उलटी अक्षर म्हणला. मरा मरा म्हणल्यानं राम झालं आणि आता म्हणे हेच म्हणत राहा, तेच म्हणत राहिला. बऱ्याच काळापर्यंत तपश्चर्या झाली. राम नामाचा प्रभाव आहे महाराज. या प्रभाव नामे
तारीला कोळी उफराट नामे तारीला कोळी उफराट नामे तारीला कोळी उफराट नाम तारीला कोळी दोष झाले होळी राम नामे दोष झाले होळी राम नामे उफराट नामे तारीला कोळी उपराट नामे तारीला कोळी उपराट नाम तारीला कोळी उपराट नाम तारीला उलट नाव मरा मरा म्हणून त्यांनी नाव घेऊ लागला. भगवंतानं त्याचं तेही स्वीकारलं आणि तारियेला कोळी तो कोळी तारून नेला महाराज, त्याचा उद्धार करून टाकला. दिव्य स्थिती निर्माण झाली आणि वारुळ झालं म्हणतात अंगावरती. नारदजी पुन्हा त्याच रस्त्यानं बऱ्याच दिवसांनी जाऊ लागले. राम 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 शब्द कानावर येऊ लागला. अरे कुठून आवाज येतोय? पाहिलं वारुळातून आवाज येत होता. एवढी तपश्चर्या तुम्ही ऐकतात ना सर्व, काही गोष्टी सांकेतिक असतात महाराज. वारुळ माणसाच्या अंगावर होणं कसं काय तुम्ही कल्पना करा तर थोडीशी. माणसाच्या अंगावर वारुळ निर्माण झालं, कसं झालं असेल? याचा अर्थ काय करायचा? याचा अर्थ परिश्रम असा करायचा. त्यानं भगवंताचं चिंतन केलं, परिश्रमपूर्वक केलं. आपणही भगवंताचं चिंतन करतो, पण आपण खाऊन पिऊन मस्त करतो महाराज. आपल्याला झोप चांगली लागते, आपल्याला जेवण चांगलं लागतं, आपल्याला मधून मधून गप्पा मारावे लागतात, खलबत्ताच गळ्यात असतो कुटायला. याचं कूट त्याचं कूट सगळ्या जगाचं आपण कुठत राहतून उरलेल्या वेळात राम राम आपण म्हणतो. हे वारुळ होण्याचं लक्षण नाही, हे वारुळ होण्याचं लक्षण नाही. म्हणून राम रामच म्हणायचंय, पण राम राम म्हणण्याकरिताच राम राम म्हणायचं, दुसरा काहीच विषय चित्ताला राहिला नाही. वारुळ म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे म्हणायचं. दिव्य स्थिती निर्माण झाली, प्रसन्नता वातावरणात निर्माण झाली. आजही तुम्ही माऊलींचा सोहळा जातो, वाल्हा नावाचं गाव लागतं, वाल्हे गाव. वाल्मिक ऋषींची समाधी तिथं पाहायला मिळते. जाऊन बघा, आजही एवढं समाधान त्या परिसरात वाटतं. जय श्रीराम असं म्हटलं की असं वाटतं तो प्रतिध्वनी कानावर येतो, असं वाटतं वाल्मिक ऋषीच आपल्याला प्रतिसाद देत आहेत. वातावरण त्यांनी दिव्य झालं, पवित्र झालं. नारदांनी त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी सांगितलं, उठा वाल्मिक ऋषी उठा. त्या वाल्ह्याचा वाल्मिक झाला आणि आता सांगितलं, काय करू, मला काय आज्ञा आहे सांगा. सांगितलं, वाल्मिका, ज्याचं नाव घेतो आहेस ना, राम शब्दाचा अर्थ रमण करणारा असा होतो. जो सर्वांच्या हृदयामध्ये रममान तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा रामू, का भ्रांताशी कामो विषयावरी. त्याला आत्मा राम असं म्हणतात. आत्मा हाच राम आहे. त्या आत्म्याचंच नाव सांगितलंय राम. ज्याला नाव नाही, गाव नाही, त्याला नाव दिलेलं आहे राम. या रामाचं चरित्र तू लिही आणि सगळ्या जगाच्या समोर त्यांनी प्रगट कर. आणि मग त्यांनी राम अजून जन्माला यायचा आहे, राम अजून प्रगट व्हायचा आहे. मग वाल्यानं त्यांनी महाराज वाल्मिकत्व अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलं आणि रामाचं चरित्र लिहिलं आणि एक मर्यादा, मानवाच्या जीवनाला असणारी मर्यादा लिहून ठेवली. फार दिव्य असणारं चरित्र आहे. बरेच लोक म्हणतात हे रामायण आहे का नाटक आहे हेच कळत नाही. कारण नाटक आधी लिहिलं जातं, त्याचे पात्र रंगवून त्यांनी लोकांच्या समोर नंतर प्रदर्शित केलं जातं. तसंच आहे हे. त्यांनी वाल्मिकानं जगाच्या समोर मानवता प्रगट करून दाखवली. असं आहे राम, असं आहे रामाचं जीवन. म्हणून त्यांनी वाल्मिकानं शतकोटी रामायणाची रचना केली. लोक म्हणतात शतकोटी कसं काय लिहिलं असेल, त्यावेळेला आयुर्मान पण त्याच प्रकारचं होतं. म्हणून एवढी मोठी रामायणाची रचना अशा पद्धतीने झाली आणि मग प्रभूंना प्रगट व्हावं लागलं. म्हणून भगवान स्वतःच म्हणतात, बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतो निदाविन नामा म्हणे. जसं वाल्मिकानं बोललंय, जसं लिहून ठेवलंय तसंच करीन. म्हणून राम हा त्यांनी पूर्णतमच अवतार आहे. पण त्याला पूर्ण अवतार का म्हटलं याच्याकरता एवढं चरित्र मी तुमच्या समोर सांगितलं. त्याला मर्यादा आहे. वाल्मिकानं घालून दिलेली मर्यादा, त्या मर्यादेत त्यांनी वागतो आहे.
रामाला अनेक पत्नी त्यांनी स्वीकारता आल्या असत्या, पण रामानं अनेक पत्नी स्वीकारल्या नाहीत. त्याचं एक पत्नी व्रत आहे, त्यानं व्रत कडेला नेलं. एक बाणी असणारा राम आहे, त्याने एक बाणी व्रत कडेला नेलं. एक वचनी असणारा राम आहे, त्याने वचन कडेला नेलं. म्हणून त्यांनी हेच रामाकडून शिकायचंय, तेच वाल्मिकानं चरित्रात लिहून ठेवलं. पण असणारा राम त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. राम म्हणजे आचार, राम म्हणजे आचार. आपण वारकरी आहोत ना, वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे महाराज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. का बरं रामकृष्ण हरी म्हणावं, त्याची कारण आहेत ना महाराज, ती पण लक्षात घेतली पाहिजे. ही लोक कथा ऐकतात गावातली, फार समाधान त्यांनी वाटतं आहे. पण आज कोणीतरी त्यांनी तयार केलं यांना ऐकण्याकरिता, असं ना, यांच्यावर संस्कार आहेत पूर्वीचे. तिथं त्यांनी वारकरी आहेत ना भरपूर, आजरीकरांचं फड आहे महाराज, आणि फडावरची परंपरा या सगळ्या लोकांना त्यांनी जवळ घेते आहे. फक्त कुणीतरी त्यांनी समोर यावं, सर्वांकडून परमार्थ करून घ्यावं, म्हणून भगवंताची कदाचित तुमच्यावर कृपादृष्टी झालेली आहे. म्हणून बापूजी या गावात आले, आणि आल्यानंतर अशा पद्धतीने सर्वांना संघटित करून त्यांनी हे उपक्रम आपल्या सर्वांच्या समोर सुरू केले. म्हणून आपलं कुठंतरी उदयाला आलं पुण्य की अशा गोष्टी घडत असतात महाराज, याला सुद्धा समष्टी पुण्य म्हणा. हे सगळ्यांचं पुण्य उदयाला आलं म्हणून त्यांनी एखादा महात्मा आपल्या जवळ आला, आणि त्यानं महात्मे पण महात्मेच असतात महाराज, ते कोणाला अडकून पडत नाहीत, ते त्यांच्या मस्तीत मस्त असतात. असं म्हणून त्यांनी आपल्या सर्वांना हे श्रवण करायला मिळत आहे. संस्कार आहेत. प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करायची आहे. राम हा आचार आहे. वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी म्हणतात. रामाचं आचरण स्वीकारावं. कृष्ण म्हणजे काय, कृष्णाचा विचार स्वीकारावा. कृष्ण हा विचार देण्याकरिता आला. कृष्णासारखं आचरण करायचं काही काम नाही महाराज. कृष्णासारखं आचरण आपण करू शकत नाही. त्यानं 16,108 बायका केल्या म्हणतात. आपल्याला एकच असते, पण ती नाकात 9 आणते बऱ्याच वेळेला. सगळ्यांचंच तसं नसतं, पण तरी बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. म्हणून कृष्णासारखं काहीच आपण करू शकत नाही. त्याच्यासारखं आचरण करायचं नाही. मग त्यानं विचार दिलाय, विचार देण्याकरिताच प्रगट झाला. त्यानं श्रीमद भगवद्गीता जगाला सांगितली. पण गीता तत्वज्ञान जीवनामध्ये उतरवायचंय, त्या पद्धतीने जगायचंय, वागायचंय. म्हणून कृष्ण आणि तत्वज्ञान एकदा जीवनामध्ये बांधलं, पचलं, रुचलं, धारण करता आलं की मग काहीच करायचं शिल्लक राहत नाही. मग काय करायचं, मग हरी हरी म्हणत राहायचं, हरी हरी म्हणत राहायचं. आता काय, बऱ्याच वेळा रिटायर झालेली जी मंडळी आहेत की नाही, त्यांना सहज विचारलं, आता काय तुमच्या जीवनामध्ये कसं काय, काय नाही, आता बस हरी हरी. हे हरी हरी म्हणणं, आता सगळेच रिटायर झालेले हरी हरी करतात असं नाही महाराज. सरकार म्हणतं तुम्ही जा आता, 58 तुमचं 60 पूर्ण झालेलं आहे, आता तुम्ही आमच्या काही कामाची राहिली नाही, तुम्ही जा. ते घरी जाऊन तरी शांत बसतील असं अजिबात नाही. रिटायर झाल्यानंतर जास्त अवसान येतं, जास्त त्यांनी बरंच काय करावं असं वाटतं. मग त्याच वेळेला विचारच केला पाहिजे की आता आपल्याला भगवंतानं सवड दिलेली आहे त्याचं चिंतन करण्याकरिता. पण चिंतन होत नाही. ज्या वेळेला सगळी कामं संपून जातात, मला काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, अशी अवस्था निर्माण होते, त्यावेळेला त्यांनी हरी हरी मनुष्य करीत राहतो. हरी हरी म्हणणं समाधानाची स्थिती आहे. म्हणून मला काहीच मिळवायचं नाही असं कधी होईल, ज्या वेळेला गीतेचं तत्वज्ञान जीवनामध्ये उतरेल त्यावेळेला. अर्जुनाच्या मुखातले शब्द आहेत महाराज, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. तो संभ्रमात पडलेला अर्जुन आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. आपण हे सगळे श्लोक पाहून घ्या. तो म्हणतो देवा मला काही सुचत नाही, मी काय करावं मला कळत नाही. तो अर्जुन शेवटी म्हणतोय देवा नष्टो मोह स्मृती लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती प्राप्त झाली. तू म्हणशील तसं त्यांनी करायला तयार आहे. कर्तव्याभावता स्थिती निर्माण होते विचारानं. विचारा वाचूनी न पविजे समाधान. म्हणून कृष्णानं दिलेला विचार जीवनामध्ये उतरवावा, समाधान प्राप्त होईल. आणि समाधान प्राप्त झाल्यानंतर जे शिल्लक राहील ते हरिनाम आहे. हरी हरी म्हणत राहून राम कृष्ण हरी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मग हरी हरी म्हणण्याकरिता काय करावं लागेल, आधी कृष्ण कृष्ण म्हणावं लागेल. आणि कृष्ण कृष्ण म्हणण्याकरिता काय करावं लागेल, आधी राम राम म्हणावं लागेल. हा महत्वाचा विचार आहे. हरी समाधानाच्या स्थितीत प्राप्त होणार आहे ना. पण हरी म्हणण्याचं जे समाधान जीवनात प्राप्त करून घ्यायचंय ते कृष्णानं दिलेल्या विचाराशिवाय मिळणार नाही. म्हणून कृष्ण आधी अभ्यासावा लागेल.
आणि कृष्णाचा विचार जीवनामध्ये येण्याकरिता आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आचरणीय असलं पाहिजे. पण आचार जीवनात येण्याकरिता राम अभ्यासला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. राम हे पहिलं पाऊल आहे. मग कृष्ण, मग हरी, एकाचेच 3 नाव आहेत महाराज. म्हणून असं गेलं पाहिजे. समाधानाकडून फलाकडून पाहिलं पाहिजे. म्हणून राम जीवनामध्ये उतरला पाहिजे. कशा पद्धतीने उतरेल राम, कसा कळेल राम, कसा आचार आम्हाला करता येईल. आचार परमो धर्म, आचरण हेच सगळ्यात मोठा धर्म आहे महाराज. म्हणून रामासारखं आचरण आम्ही करण्याकरिता काय केलं पाहिजे? आम्ही रामाचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही राम शोधला पाहिजे. आम्ही राम तपासला पाहिजे. आम्ही रामाला बारकाईनं पाहिलं पाहिजे. जेव्हा बारकाईनं राम आपण पाहायला सुरुवात करू तेव्हा हळूहळू हळू तो राम आपल्या जीवनात उतरेल. पाप करण्याची भीती वाटेल. वाम मार्गावर त्यांनी जाण्याकरिता सगळ्यात आधी बुद्धी अडथळा निर्माण करील. जाऊ नकोस, चुकीचं वागू नकोस. व्याभिचार करायची वेळ आल्यानंतर राम डोळ्यासमोर उभा राहिला. अरे तो एक पत्नी आहे, त्याच्यासारखा वाघ. रामाचं चरित्र जर ऐकलं तर कोणीच मनुष्य व्याभिचार करू शकत नाही. सीतेचं चरित्र ऐकलं तर कोणतीच स्त्री व्याभिचार करू शकत नाही. हे करण्याकरिताच रामकथा श्रवण करायची आहे. रामाचं चरित्र जर ऐकलं तर कोणतेच मायबाप वृद्धाश्रमात जाणार नाहीत. महत्वाचा विचार आहे महाराज. आज मायबाप वृद्धाश्रमात आहेत. त्याचं कारण काय? लोकांमधला राम हरवला म्हणून, लोकांना राम कळाला नाही म्हणून. अरे भारत भूमी सामान्य भूमी नाही, ही त्यांनी भगवंताच्या अवताराची भूमी आहे. याच्यामध्ये रामानं जगाच्या समोर प्रत्यक्ष क्रिया करून दाखवली, कर्म करून दाखवलं. आणि म्हणून रामाकडे पाहून आपण सगळ्यांनी जीवन जगायचं. तो राम आपल्याला कळाला पाहिजे. कसा कळेल राम? कोणत्या माध्यमातून कळेल राम? राम कळण्याचे अनेक माध्यम आहेत महाराज. संत महापुरुषांकडून रामापर्यंत जाता येईल. शास्त्राच्या माध्यमातून रामापर्यंत जाता येईल. पुराणांच्या माध्यमातून रामापर्यंत जाता येईल. म्हणजे शास्त्र वेद अतिशय सूक्ष्म आहे. सामान्य बुद्धीला ते झेपत नाही. मग ज्या लोकांना शास्त्र कळत नाही, ज्या लोकांना वेद कळत नाही, ज्या लोकांना तत्वज्ञान श्रवण करता येत नाही, ज्यांना संस्कृताचं ज्ञानच नाही, अशा लोकांनी कसं जावं रामापर्यंत? महत्वाचा विचार आहे. मग त्यांच्याकरिता तरतूद केली ऋषीमुनींनी. त्यांनी पुराणांची रचना केली महाराज. ज्यांना शास्त्र कळत नाही त्या शास्त्रातलं तत्वज्ञान पुराणांमध्ये आणलं. पुराण म्हणजे काय? पुराणवम भवती इति पुराणम. पुराण म्हणजे काय? जे त्यांनी महाराज विशेष असणारं संस्कृतातलं कठीण तत्वज्ञान आहे ते त्यांनी आपल्या भाषेमध्ये नाविन्यानं प्रगट करणं, हेच पुराणाचं काम आहे. साधू संतांनी हेच केलं महाराज. मौलिक ज्ञानोबरांनी गीता जगाच्या समोर सांगितली. अलंकार गीतेवरती चढवला. महाराज म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. संस्कृतातली गीता आहे. काय कळतं महाराज संस्कृतातलं लोकांना? आज तर संस्कृत भाषाच ठेवली नाही. जी आपली मूळ भाषा आहे ती ठेवली नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्याला जरी तिचं महत्व नसलं तरी पाश्चात्य लोकांना त्याचं महत्व कळालंय. संगणकाची भाषा आपली त्यांनी इंग्रजी भाषा आहे, आपल्याकडे वापरली जाणारी भाषा, प्रामुख्यानं वापरली जाणारी भाषा. पण संस्कृत भाषा अशी विशेष असणारी भाषा आहे की प्रॉपर शब्द संस्कृतात आहेत महाराज. म्हणून संस्कृताचा स्वीकार पाश्चात्य लोकांनी केला आणि त्यांनी त्यांची संपूर्ण गतिविधी आता संस्कृतात होणार आहे. आता मग त्यांच्याकडून जेव्हा आपल्याकडे संस्कृती येईल तेव्हा आपल्या शाळांमध्ये संस्कृत शिकवली जाईल. महत्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण माझं म्हणणं. आपण क्रिकेट खेळतात की नाही मुलं, बॅट बॉल खेळतात, त्याला अजून काय नाव असेल. खरं तर आपल्या देशातला खेळ आहे महाराज. लोकांना आपलं कधीच आपलं वाटत नाही, आपलं कधीच चांगलं वाटत नाही. आपल्यावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. आपला तो खेळ त्यांनी पाहिला, त्यांना आवडला, त्यांना रुचला पचला, त्यांच्या देशात घेऊन गेले, त्यांचा राष्ट्रीय खेळ झाला. मग आता आपले क्रिकेट खेळायला लागले. मग आपण हो फार छान खेळ आहे, अरे आपलाच आहे. तो दुसऱ्याकडून आला की गोड लागतो. तशी संस्कृत भाषा आपलीच आहे. जेव्हा त्यांच्याकडून येईल तेव्हा आपण स्वीकारू. आज त्यांनी पाश्चात्य लोक हरे हरे राम हरे कृष्ण म्हणू लागले तेव्हा आपले भगवंताचं चिंतन करू लागले. महत्वाचा विचार आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट मी तुमच्या समोर सांगतोय. अरे आपल्या भूमीचा त्यांनी हा गंध आहे जो आपण स्वीकारला पाहिजे, सांभाळला पाहिजे. आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे. आपला धर्म आपण टिकवला पाहिजे. धर्म कोणाचं अनहित करायला सांगत नाही. मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम. ही भावना अंतकरणात रुजावी. कोणाचं नुकसान करण्याकरिता आपलं जीवन नसावं. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने पण प्रवास केला पाहिजे.
असो पुराण सांगतोय पुराण म्हणून आपल्या भाषेत त्यांनी सांगावं म्हणून साधू संतांनी अट्टहास केला आणि तत्वज्ञान आपल्या सर्वांच्या समोर अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. म्हणून वाल्मिकानं जे संस्कृतात केलेलं रामायण आहे ते पाहिलं पाहिजे. संस्कृतातलं रामायण आपल्याला कळणार नाही, मग काय करावं? मग पुन्हा पुन्हा संत अवतीर्ण होत असतात. त्याच वाल्मिकाचा अवतार पुन्हा एकदा झाला आणि ते चित्रकूटाच्या परिसरामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले गोस्वामी तुलसीदासांच्या रूपानं. आणि तुलसीदासांच्या रूपानं प्रगट होऊन त्यांनी जगाच्या समोर पुन्हा एकदा रामायण वर्णन करून सांगितलं. आणि आता संस्कृतात नाही सांगितलं, ते आपल्या प्रत्यक्ष स्वतःच्या भाषेत सांगितलं, प्राकृतात सांगितलं, ज्याच्यामध्ये दोहे आहेत, ज्याच्यामध्ये सोरटे आहेत, ज्याच्यामध्ये चौपाया आहेत. असं असताना रामायण श्री तुलसीदासांनी जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. म्हणून रामकथा ही त्यांनी आपल्या सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळाली. राम जर अभ्यासायचा असेल तर रामाची कथा अभ्यासावी लागेल, रामकथा पाहावी लागेल. ही रामकथा जीवाला सुख देणारी आहे, जीवाला समाधान देणारी आहे, जीवाला त्यांनी तृप्ती देणारी आहे, जीवाला शीतलता प्राप्त करून देणारी अशी कथा आपण सर्वांनी श्रवण केली पाहिजे. पण रामचरित कथा, रामचरित मानस कथा आपण सर्वजण श्रवण करतो आहोत. कसा राम कळेल? या माध्यमातून कळेल. राम कळाला की आचरण होईल, मग विचारापर्यंत जाऊ, मग हरी हरी म्हणत समाधानापर्यंत जाऊ. हे सूत्र आहे, मला सूत्र लक्षात ठेवा. राम कळण्याकरिता रामचरित मानस कथा. का आपण या मंडपात आलो? या संयोजक लोकांकडे पैसे जास्त झाले म्हणून यांनी मंडप दिला, सिस्टीम बोलावली, सगळी त्यांनी तरतूद केली, अट्टहास केला, याच्याकरिता नाही. का आपण या मंडपात आलो? आपल्याला राम अभ्यासायचा आहे म्हणून आपण सर्वजण आलो, आपल्याला राम शिकायचा आहे म्हणून त्यांनी सर्वजण आपण आलो. म्हणून त्यांनी इथपासून तिथपर्यंत राम आपल्या सर्वांना पाहायचा आहे. तो राम कसा कळेल? या त्यांनी रामकथेच्या माध्यमातून कळेल. ही कथा अतिशय पावन आहे. काय आहे रामकथा? कशी आहे रामकथा? तिचं वर्णन त्यांनी संत करून सांगतात. आयन सुरतरुकी छाया, रामायण सुरतरुकी छाया, रामायण सुर तरुकी छाया, रामायण सुर तरुकी छाया. दुःख भय दूरी निकट सुआया, दुःख भय दूरी निकट सुआया, दुःख भय दूरी निकट सुआया, दुःख भय दूरी निकट सुआया. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. रामायण सुरतरुकी छाया, दुःख बही दूर निकट सुआया. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामायण सुर तरुकी छाया, दुःख भये दूर निकट जो आया. रामायण ही सुरतरूची सावली आहे. सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष. आपण श्रीमद भागवत कथा ऐकली. श्रीमद भागवत कथेला सुद्धा एक उपमा दिली महाराज. कशाची दिली असेल ती उपमा? कल्पवृक्षाच्या फळाची दिली. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद. वेद हाच कल्पतरू, कल्पवृक्ष आहे. वेदरूपे कल्पवृक्षाला त्यांनी आलेलं पक्व होऊन गळालेलं जे फळ आहे ते आहे श्रीमद भागवत. आणि रामकथा
ही कल्पवृक्षाची सावली आहे महाराज. तुम्हाला कल्पवृक्ष म्हणजे काय प्रकार असतो? कल्पवृक्ष म्हणजे काय असतो? त्याच्या खाली बसल्यानंतर त्याने त्या झाडाखाली जाऊन बसल्यानंतर अंतकरणात निर्माण झालेली कल्पना पूर्ण करून टाकतो. जे अपेक्षित असेल ते देऊन टाकतो महाराज. अशी एक गोष्ट सांगितली जात होती. एक मनुष्य त्याने रस्त्यानं प्रवास करत होता. ऊन लागत होतं, फार थकला होता, भूक लागली होती, विश्रांतीची गरज वाटत होती. एक चांगलं झाड त्याला दिसलं आणि झाडाखाली जाऊन बसला. बसल्यानंतर त्याने फार शांत शीतल असणारी सावली त्याची पडली होती. त्याच्या मनात असा विचार आला, एवढी सुंदर सावली आहे, जर थोडं पाणी प्यायला मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. पाणी आलं ना महाराज, लगेच पाणी प्यायला मिळालं. अरे म्हणलं पाणी मिळालं, घोडभर पाणी पिऊन फार चांगलं वाटलं. म्हणला जेवायला असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. जेवणाचं ताट पण आलं लगेच. आता हे 10 वाजता जेवणाचं नाव मी काढतोय, असं मला माहिती आहे. आज पहिला दिवस आहे ना, थोडा उशीर झालेला आहे. उद्याची कथा आपण लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करूया. तुमची टायमिंग त्याच्यात 6 ते 10चं टाकलेलं आहे, बरोबर आहे ना? मी काय पाहिलं नाही बारकाईनं, बरोबर आहे ना? 6 ते 10 म्हणजे 4 तासाची वेळ आहे. तुम्ही आलात सर्वजण 6 वाजता, पण आता मी 10 वाजता थांबणार नाही. कारण माझं बोलणं त्याने फार उशिरा 8:30 नंतर बोलणं सुरू झालंय. मी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला घड्याळ पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 8:40 झाले होते. मग माझा पण थोडा विचार करायला पाहिजे की नाही, मग जास्त लांबवणार नाही, पण निदान प्रस्तावना करून रामायणात प्रवेश करावा म्हणजे थांबतो. म्हणजे कथा 7 दिवसाची नाही, 6 दिवसाची झाली असं समजा. हा महत्वाचा विचार असू द्या. भूक लागली म्हणला, काहीतरी खायला आलं तर फार चांगलं होईल. लगेच जेवणाचं ताट आलं, जेवणही केलं. मला झोपावंसं वाटत होतं, पण खाली जरा खडबडीत आहे थोडस. जरा चांगली शाई आली असती तर किती चांगलं झालं असतं. डनलपची गादी आली महाराज. झोपला सुद्धा, चांगला छान झोप झाली. पण झोप झाल्यानंतर जागा झाल्यावर मनात विचार आला. पाण्याचं नाव काढल्यावर पाणी आलं, जेवणाचं नाव काढलं की जेवण आलं, झोपण्याकरिता शय्या पण चांगली आली. काय प्रकार असेल? काही भूत वगैरे तर नसेल ना? असं म्हणलं की भूत पण आलं महाराज. भूत आल्याबरोबर त्यांनी मनात विचार करू लागला, घाबरला, थरथर थरथर कापू लागला. म्हणलं भयंकर असणार हे भूत आहे, आता हे मला खाणार तर नाही ना? खाऊनच टाकलं. हे सगळं त्याच्या मित्रानं पाहिलं तेव्हा आपल्याला कळालं. नाही तर ज्याला खाल्लं तो कसा सांगेल महाराज आपल्याला? असं आहे ना. मला फक्त कल्पवृक्ष सांगायचं, कल्पतरू. कल्पना केल्यानंतर जे प्राप्त करून देतं त्याला कल्पतरू म्हणतात. म्हणून श्रीमद भागवत हे कल्पवृक्षाचं फळ आहे आणि श्री रामकथा ही कल्पवृक्षाची सावली आहे. आणि माझं म्हणणं ऐका, जीवनामध्ये दोन्ही गोष्टींची गरज पडते महाराज. संतुष्टता प्राप्त होण्याकरिता त्यांनी फळाची आवश्यकता आहे. पोट भरण्याकरिता फळ असावं लागतं. आणि फक्त पोट भरून माणसाचं जीवन चालत नाही, कुठेतरी त्याला विश्रांती पण असावी लागते. दोन्ही गोष्टी जीवनात महत्वाच्याच आहेत. म्हणून त्यांनी संतुष्ट होण्याकरिता काय लागत असेल तर श्रीमद भागवत रूपी फळ खा, त्याचा रस पान करा, संतुष्टता प्राप्त करून देईल. आणि शीतलता, विश्रांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? श्री रामकथा श्रवण करा, जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होईल. विश्रांती द्यायचं काम रामकथा करते. म्हणून रामायण सुरतरू की छाया, त्याला उपमा दिली आहे, पण कल्पवृक्षाची नाही, कल्पवृक्षाच्या सावलीची उपमा दिलेली आहे. ती सावली शीतलता देणारी आहे, समाधान देणारी आहे, विश्रांती देणारी आहे. म्हणून जो कोणी अंतकरणापासून सर्वांगाचे कान करून श्रीराम कथा श्रवण करतो त्याच्या जीवनात निश्चित समाधान, विश्रांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ती विश्रांती देण्याचं काम ही रामकथा करणार आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाची धाम त्याचे आनंदाची धाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाची धाम ज्याचे आनंदाची नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, त्याची धाम त्याचे आनंदाची धाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाची धाम त्याचे आनंदाची नाम रे. विश्वाचा विश्राम रे
विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे आनंदचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे आनंदचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, सगळ्या विश्वाला विश्राम देणारा माझा स्वामी राम आहे, त्याची शरणागती करावी, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून रामायण सुरतरुकी छाया ही त्यांनी कल्पवृक्षाची सावली आहे. आपण सर्वजण आता सध्या कल्पवृक्षाच्या सावलीत बसलेलो आहोत, हा महत्वाचा विचार आहे. कधी कधी आपल्या स्वतःला भाग्यवान समजत जावं, भाग्यवान समजा. काय झालं माहिती आहे का, समाजात लोकांना त्यांनी आता आपण सर्वजण संसारीच आहोत, आपण सगळे संन्याशी नाहीत. संन्याशी महाराज आपल्या समोर आहेत, पण आपण सगळे मात्र संन्याशी नाही, संसारातच आपण आहोत. संसारामध्ये फार उतार चढावा असतात, फार त्रास असतो संसारात, फार वेदना असतात. सगळे लोक फक्त सगळ्यांना त्या वेदना सांगत नाहीत. झाकलीमूठ 1.25 लाखाची ही मन प्रसिद्ध आहे महाराज सगळीकडे, कोणी सांगत नाही, पण वेदना मात्र भयंकर असतात. आणि माणसांना अशी सवय लागलेली असते या सगळ्या वेदना सहन करायची. अंगवळणी पडलेलं असतं. जसं एखादा मनुष्य फार जर लहरी असला, तो जर त्यांनी मस्तीत जगणारा असला, तर बऱ्याच वेळा स्वतःच्या अंगाला तो अत्तर लावतो महाराज, माहिती आहे तुम्हाला, अत्तर लावतो. असा छोटासा त्यांनी कापसाचा अत्तराचा बोळा घेऊन कानाच्या खोवणीत असा खोवला जातो, आणि मग तो त्यांनी सगळ्या लोकांमध्ये फिरतो. त्याला स्वतःला अत्तराचा वास येत नाही का? येतो ना, पण फार वेळ येत नाही त्याला. फार तर फार 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास त्याचा वास येत असेल त्याला स्वतःला. त्याला स्वतःला नंतर वास येत नाही. त्याच्या जवळून जर दुसरा मनुष्य गेला तर त्याला सहज अत्तराचा वास येतो, पण ज्यानं कानात त्यांनी अत्तराचा बोळा घातलेला आहे त्याला मात्र अत्तराचा वास यायचा बंद होऊन जातो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तसंच आहे संसार. काय आपल्याला त्रास देत नाही का? फार त्रास देतो संसार, पण तो अत्तराचा बोळा जसा अंगवळणी पडलेला आहे, ज्याच्या कानात आहे त्याला वास येत नाही, तसं सांसारिक लोकांना संसार एवढा अंगवळणी पडलेला आहे की किती त्रास संसाराने दिला तरी त्रास वाटत नाही. हा महत्व. लाफट झालेले आहेत लोक. संसार करून करून संसाराच्या लाथा खाऊन खाऊन लाफटपणा जीवनात आलेला आहे. त्याला संसार दुःखदायक वाटतच नाही, म्हणून तर त्याच्यात तोंड घालून राहतो. त्याला त्याच्यातून बाहेर निघावंसच वाटत नाही. हा महत्वाचा विचार आहे. आता हे मी सांगतोय गोष्ट खरी आहे, मी पण तुमच्यातलाच आहे. आता मी सांगतो, खरं सांगतोय ना, महत्वाची गोष्ट. हे कथा कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं महाराज. कथा कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान. ज्याच्या मापाला बसतील त्याला फिट बसतात, मग बाकीचं पाहायची गरजच पडत नाही. मग आता आपण आपलं तपासून घेत जायचं. असं बोलणं सुरू झालं की आपल्या अंगावर ओढून घ्यायची कथा, बिनधास्त तोडायची, काय चिंता करायचं नाही, आणि ओळखायचं आपण आपलं काय चाललंय ते. म्हणून कितीतरी त्यांनी कष्ट आहेत या संसारामध्ये, कितीतरी वेदना आहेत या संसारामध्ये, कितीतरी दुःख आहे या संसारामध्ये. कधीतरी विश्रांतीची अपेक्षा करा ना, कधीतरी त्यांनी शांतपणे जीवन जगण्याची अपेक्षा करा ना, कधीतरी विसावा प्राप्त करून घेण्याची अपेक्षा करा ना. आमच्याकडे विसावा देतात महाराज, तुमच्याकडे देतात की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे देतात. खांद्यावर 4 जण घेऊन जात असताना त्यांनी कुठेतरी एक जागा अशी ठरलेली असते, अरे थांबा थांबा म्हणतात. कशाला? विसावा आहे म्हणतात. खरं सांगा, मनापासून सांगा, आता हा प्रेताला विसावा आहे का? हो, त्याला कशाचा विसावा? मग विसावा कोणाला? हो, ते खांदेकरी अवघडून जातात ना महाराज, फार दूर न्यायचं असते. मग म्हणतात बदलून घ्या, बदलून घ्या. आमच्याकडे ते पुढच्या खांदेकरांना मागं पाठवतात, मागच्यांना पुढे पाठवतात. म्हणजे तो विसावा प्रेताला अजिबात नाही, तो विसावा खांदेकऱ्यांना असतो, प्रेताला मिळतच नाही. मरेपर्यंत विसावा नाही. जोपर्यंत हे धड पडत नाही तोपर्यंत लोकांची धडपड चालू असते. विसावा मात्र त्यांनी कधीच प्राप्त होत नाही. म्हणून कधीतरी संसारातल्या लोकांनी बारकाईने विचार करावा की मला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. कुठे विश्रांती करावी? तुमचं स्वागत आहे. या मंडपात या, या कथेच्या प्रांगणात या. ही कथा तुम्हाला त्यांनी विश्रांती देईल. ही कथा तुम्हाला छाया प्राप्त करून देईल, समाधान प्राप्त करून देईल, शीतलता प्राप्त करून देईल. एवढं सामर्थ्य या भगवंताच्या कथेमध्ये. म्हणे शीतलता देणार रामायण सुरतरुकी छाया, ही कल्पवृक्षाची सावली आहे महाराज. पण सर्व काही प्राप्त करून देईल. त्यापेक्षा त्यांनी महाराज हनुमंतराय समोर त्यांनी प्रत्यक्ष आहेत. त्यांच्या समोर सांगतो, जो अंतकरणापासून प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करेल, ही रामकथा त्याला प्रभूचं दर्शन प्राप्त करून देईल. सोपी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. भगवंताचं दर्शन प्राप्त करून देणारी कथा ही रामकथा आहे. म्हणून सुरतरुकी छाया असं तिला त्यांनी म्हटलं गेलं. रामायण सुरतरुकी छाया. त्याला जर वृक्ष म्हणत असाल
तर वृक्षाला अनेक प्रकारचे घटक असतात महाराज. वृक्षामध्ये घटक आहेत. ही रामकथा 7 कांडांमध्ये पाहिली जाते. याच्यात 7 कांड आहेत रामचरितमानसामध्ये. पहिलं कांड आहे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, असे 7 कांड आहेत. हे 7 कांड म्हणजे एक एक त्याने महाराज त्या वृक्षाचं अवयव आहेत, घटक आहे महाराज. या रामकथेमध्ये असणारे 7 असणारे जे कांड आहेत त्याच्यात पहिलं कांड बालकांड. या बालकांडाला त्यांनी मुळाची उपमा दिलेली आहे. कल्पवृक्षाचं त्यांनी मूळ, बालकांड म्हणजे मूळ आहे महाराज. हे मूळ त्यांनी भरण पोषण करणार आहे. ते त्यांनी वृक्षाला टिकून ठेवण्याकरिता कारणीभूत आहे. ते कुठून कुठून सामुग्री जमा करून वरती पाठवतं, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी बालकांड आहे मूळ. दुसरं कांड आहे याच्यामध्ये अयोध्याकांड. हे खोड आहे महाराज, खोड. खोड आहे. या अयोध्याकांडामध्ये त्यांनी दशरथासारखा राजा आहे ना, त्याचं वचन आहे. रामप्रभूंनी वचन त्यांनी अशा पद्धतीने पाळलं. आपण सर्वजण त्यांनी पुढे ऐकणारच आहोत. म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, खोडासारखे असतात. पण घरातल्या जुन्या लोकांना खोड म्हणतात. हे आमचं जुनं खोड आहे असं म्हणतात. का तर ते सर्वांना खोड असं असतं महाराज, ढळत नाही. खोड जागा सोडत नाही, ते त्याच्या जागेवरच असतं. जुनी माणसं बघा घर सोडत नाहीत, ते त्यांच्या जागेवरच आहेत महाराज. ते खोड आहेत. आता खोड म्हणण्याचं अजून पण एक कारण असू शकतं. बरं, तुम्हाला पटलं तर बघा. जुन्या लोकांना खोड म्हणण्याचं तात्पर्य काय? बऱ्याच वेळेला म्हाताऱ्या माणसांना सासुरवास झालेला दिसतो. मग ते तक्रार करतात, सुनबाई असं करतात, मुलगा तसा करतो, नातवंड असं करतात. मग जो माणूस ऐकतो त्यांची तक्रार त्याला क्यू येते. त्याला वाटतं केवढा त्रास आहे म्हाताऱ्याला. आपोआप त्याला वाटतं. पण त्या त्रासामागे अजून एक कारण आहे. काय माहिती आहे? बऱ्याच वेळेला म्हाताऱ्या माणसाच्या अंगात सुद्धा असते. तुम्हाला कळालं न सांगताच. बऱ्याच वेळेला ती असते म्हणत त्यांच्याकडे. त्याचं नाव आहे खोड. अशी खोडील पाहायला मिळतात महाराज काही, की जे नाईलाज असतो घरच्या लोकांना त्यांच्यावर तसंच वागावं लागतं. म्हणून म्हाताऱ्या माणसाने सुद्धा सोडली पाहिजे खोड. ती खोड जर नाही सोडली तर म्हातारपण चांगलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. पण बऱ्याच वेळेला खोडी पण आवरून घेतले पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. आम्हाला सगळ्याच म्हाताऱ्यांना त्यांनी तोफेचं तोंडी द्यायचं नाही, पण तरी सुद्धा हे पण सांगितलं पाहिजे कथेमधून. बऱ्याच वेळेला मुलं वृद्धाश्रमात आई वडिलांनी नेऊन घालतात, हेच आपल्याला कळतं. आम्ही वृद्धाश्रमात काही वृद्धांना भेटायला गेलो होतो, तिथले आमचे अनुभव फार वाईट आहे. फार वाईट अनुभव आहेत. की तिथं गेल्यानंतर फार त्यांच्याविषयीची करुणा मनात आली, की अरे हे वृद्धाश्रमात आहेत, किती वाईट परिस्थिती आहे. पण त्यांचं तोंड एवढं खराब, की ते वृद्धाश्रमात जे लोक सेवा करतात त्यांच्याबरोबर सुद्धा चांगले वागत नाहीत. अशीच भाजी केली, मीठच जास्त झालं, हे पातळच झालं, ते कोरडच झालं. अरे खा ना, तुला देतात ना सगळेजण, खा ना. याला म्हणायचं खोड. म्हणून बऱ्याच वेळेला खोड आहे. जुनी माणसं खोडासारखी असतात. पण आता हे खोड सोडून द्या. महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की ते सांभाळणारे आहेत, ते बॅलन्स ठेवणारे आहेत. म्हणून खोड त्याला म्हणायचं. म्हणून त्यांनी असणार अयोध्याकांड हे खोड आहे, जे त्यांनी हलू डुलू देत नाही, प्रत्येक वेळेला सांभाळून ठेवतं. अयोध्याकांड खोड आहे. यानंतर त्यांनी महाराज अरण्यकांड, या शाखा म्हणजे फांद्या आहेत, कल्पवृक्षाचं वर्णन करतोय. कल्पवृक्ष आणि रामकथा यांची तुलना करून तुमच्या समोर ठेवतोय, हा महत्वाचा विचार. झाला आपला प्रवेश आता रामकथेमध्ये, की आपण याच आता कांड आपल्याला पाहायचे की नाही. मग आधी काय आहे रामकथेमध्ये? जसं श्रीमद भागवतात स्कंद आहेत, है की नाही, ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय आहेत आपण पाहतो, तसं त्यांनी रामकथेमध्ये कांड आहेत, 7 कांड आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असणार अरण्यकांड म्हणजे शाखा फांद्या आहेत, किष्किंधा कांड म्हणजे पानं आहेत. फांद्यांशिवाय पानाशिवाय त्यांनी अशा पद्धतीने वृक्षाला शोभा प्राप्त होत नाही. सुंदरकांड म्हणजे त्यांनी फुलं आहेत. यानंतर त्यांनी लंका कांड आहेत. लंका कांड म्हणजे फळ आहे. हो, लंका कांड म्हणजे सगळं भांडणच ना. एवढं मोठं युद्ध त्या लंका कांडामध्ये रावण त्यांनी मारला, एवढे दैत्य त्यांनी अशा पद्धतीने राक्षस मारले. याच्यात फलासारखं काय पाहायला मिळालं? आणि तुम्ही त्यांनी लंका कांडाला फळ म्हणता? झाडाचं फळ? अहो ते फळच आहे. मारले कोणाच्या हाताने हे आधी बघा ना. हे मारले गेले रामाच्या हाताने, हा महत्वाचा विचार. सामान्य कोणाच्या हाताने जर मारले गेले तर ते अधोगतीला जातील, पण प्रभू रामचंद्रांच्या हाताने मृत्यू प्राप्त झालाय. त्यांना काय झालं असेल? अरे त्यांच्या जीवनामध्ये मोक्ष रूपी फल प्राप्त झालं, रामाचं दर्शन झालं, रामाकडे पाहता पाहता मृत्यू प्राप्त झाला, मोक्ष प्राप्त झाला. पण मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे.
दोन प्रकारची फल शास्त्राने सांगितली. एक आहे अवांतर प्रयोजन फल आणि एक आहे परम प्रयोजन फल. अवांतर प्रयोजन फल आहे ज्ञान आणि परम प्रयोजन फल आहे मोक्ष. म्हणून रामाच्या दर्शनानं राक्षसांना जे झालं त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष रूपी फल प्राप्त झालं. मुक्त केले राक्षसांना मुक्त करून टाकलं. म्हणून त्यांनी लंकाकांड हे फल आहे. शेवटचं कांड आहे उत्तरकांड. हे उत्तरकांड म्हणजे रस आहे. नुसतं फळ प्राप्त करून काय करतात? फळातला रसस्वाद पण घेता आला पाहिजे ना. पण रसस्वाद जर त्यांनी घ्यायचा असेल तर त्यांनी उत्तरकांडाकडे पाहिलं पाहिजे. तुलसीदास स्वामींनी संपूर्ण रामकथा सांगितली नाही. तू म्हणाल त्यांनी काय आक्षेप घेतोस का? नाही. तुलसीदास स्वामींनी आनंदाच्या प्रसंगापर्यंत आणून रामकथा थांबवली. रामकथेतले पुढचे प्रसंग गोस्वामीजींनी सांगितले नाही. रामराज्याभिषेकापर्यंतच त्यांनी रामकथा तुलसीदास स्वामींनी सांगितली. त्याच्या पुढे रामचरित्रामध्ये अजून बरंचसं चरित्र पाहायला मिळतं, पण ते गोस्वामीजींनी सांगितलं नाही. कारण ते दुःखदायक आहे. लोकांना त्यांनी वेदना होतील हा त्यातला भाव आहे, म्हणून ते चरित्र सांगितलं नाही. उत्तरकांड हे त्यांनी आनंदाचा वर्षाव करणार आहे, रस जीवनामध्ये प्राप्त करून देणार आहे. असं असणार हे रामकथेचं कल्पवृक्षाचं वर्णन आपण सर्वांनी अशा पद्धतीने पाहिलं. म्हणून या रामकथेचा जर आपण अभ्यास केला, याचं जर चिंतन केलं, आपण जर त्याचं श्रवण केलं तर काय करते ही कथा? ही कथा त्यांनी महाराज जीवनातली संपूर्ण व्यथा शांत करून टाकते. म्हणजे कथा ही जीवनातली व्यथा घालवण्याकरिता ऐकत जावी, आपल्या जीवनाशी जोडून त्यांनी घेत जावे, महत्वाचा विचार आहे. काय करते ही कथा? ही कथा त्यांनी तापलेल्या जीवांना शांती प्राप्त करून देते. महाराज वर्णन करून सांगतात, ही कथा म्हणजे एक प्रकारचा संगम आहे आणि सामान्य संगम नाही. ही कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. ओ देवा भक्तानी नाम, जय हो. देवा भक्तानी नाम, देवा भक्तानी नाम, देवा भक्तानी नाम. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, तेथेची उत्तम चरण रज वंदिता. झळती दोषाचे, जय श्रीराम. झळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदी. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथीची प्रमाण चरण रज वंदिती. कथा ही त्रिवेणी संगम आहे. याच्यामध्ये देव आहे, याच्यामध्ये भक्त आहे आणि याच्यामध्ये भगवंताचं नाम आहे. तीन गोष्टी आहेत महाराज. पण कथेमध्ये देवाविषयी तुम्ही ऐकता आहात, पण देव प्रत्यक्ष कथेत उभाच आहे. मग आम्हाला कुठे दिसतो? अहो तो सगळीकडेच आहे ना. बोलायला सुरुवातच आपण प्रस्तावना करतानाच अशी केली की देवच देव आहे. सगळा देवापासून काही शिल्लक नाही, सगळीकडे देव आहेच ना महाराज. पण तो देव, त्या देवाचं चिंतन करणारे आपण सगळेजण भक्त, आणि चिंतन करता करता त्याचा आपण गातो आहोत नाम. देव, भक्त आणि नाम या तीन गोष्टी एकत्र आल्या की त्याला कथा म्हणत जावं. कथा ही त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये त्यांनी शांत स्थिती प्राप्त होऊ शकते, तापलेल्या जीवांना समाधान प्राप्त होतं. असं असणारं या कथेचं सामर्थ्य आहे. काय करते कथा असं जर कोणी म्हणत असेल, का ऐकायची कथा? तुम्ही वेळ घालवण्याकरिता जर कथा ऐकत असाल तर चुकीची गोष्ट आहे. तुमच्या जीवनातला अमूल्य किमतीचा वेळ त्यांनी तुम्ही देत आहात आणि कथा श्रवण करण्याकरिता बसलेले आहात. काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. हा वेळ त्यांनी उगीच व्यर्थ गमवायचा नाही, डावलायचा नाही, घालवायचा नाही. याच्यात काहीतरी पदरात पडलं पाहिजे, आपण काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. अशी असणारी कथा.
मग काय करणार ही कथा? ही कथा जीवनात वजाबाकी करायला शिकवेल. ही वजाबाकी करणारी कथा आहे. बऱ्याच वेळेला संतांचं चरित्र आपण पाहतो, त्या चरित्राला काय ऐकावं? मागच्या वर्षी आपण संत चरित्र ऐकलं. काय ऐकलं? त्याच्यातून वजाबाकी करावी. हरपले आपण आपे पावे, ते या संता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेच सदा. आपलं जे हरवलेलं आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. संत चरित्र ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, ते म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. जेव्हा काहीच कळत नव्हतं त्यावेळेला वडील मरण पावले. नंतर आई मरण पावली. मग एक भाऊजाई मरण पावली. भाऊ निघून गेला घरदार सोडून. एक पत्नी अन्न करून मेली. एक मुलगा त्यांनी तुकोबारायांच्या मांडीवर प्राण सोडून त्यांनी मरून गेला. संताजी त्याचं नाव होतं संतू. घरात खायला अन्न राहिलं नाही. दिवाळा निघालं. किती दुःखाचे प्रसंग मी तुमच्या समोर सांगितले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? याच्यापैकी काहीतरी दुःख आपल्या जीवनात आलं का खरं सांगा. मग आपल्या जीवनात जर थोडंफार दुःख आलं असेल, आपण वजाबाकी करायची. कशातून? त्यांच्या त्या दुःखातून आपल्या दुःखाची वजाबाकी करायची. अरे तेवढं दुःख तर अजिबात आपल्याला नाही. त्यांना राहण्याकरिता जे घर होतं ते घर चंद्रमौळी होतं. घर चंद्रमौळी, चुलीवर हारळी, केळीवर नारळी, अशी परिस्थिती कधीतरी आपल्या जीवनात आली का खरं सांगा. चतुर्थीचा चंद्र बाहेर जाऊन ओवाळायचाच नाही, घरातूनच ओवाळायचा. कारण घर चंद्रमौळी, घराच्या छिद्रातूनच चंद्र दिसतो, घरातूनच ओवाळायचा. अशी परिस्थिती इथं बसल्यावर कोणावर आहे मला सांगा. खाण्याचा जर प्रसंग त्यांनी पाहिला तर आपल्याला कोणत्या दिवशी देवाने उपाशी ठेवलंय सांगा. भगवान सर्वांना सर्व काही पुरवतो. हा महत्वाचा. सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुकोबारायांच्या जीवनात तोही कठीण प्रसंग होता. चुलीवर हरळी कधी उगवतील असं विचारलं आम्ही. म्हणे चुलीवर हरळी होत्या, कधी उगवतील? ते म्हणे पाऊस पडल्यावर. आपण पाऊस डायरेक्ट चुलीवर कसा पडेल? वरती घर तसं आहे ना, चुलीवर पाऊस. तेच तेवढंच त्याचं उत्तर नाही. चुलीवर हरळी केव्हा उगवतील? जेव्हा चूल पेटणारच नाही तेव्हा. हा महत्वाचा विचार. अरे त्यांच्या घरात कधी चूलच पेटायचं काम पडलं नाही. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती, हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. एवढी वाईट परिस्थिती जीवनामध्ये होती. एवढी वाईट परिस्थिती आपल्या जीवनात कधी आली का सांगा. वडील मरण पावले, पाठोपाठ आई मरण पावली, पाठोपाठ भाऊजाई मरण पावली, भाऊ निघून गेला घरदार सोडून. अशी परिस्थिती कोणाच्या जीवनात एवढी पाठोपाठ आली सांगा. आता कोरोनानं जर कोणावर आणली असतील तर मला माहित नाही. कारण कोरोनाने घरची घरं उचलून नेले महाराज. म्हणून सांगता येत नाही. पण एवढी वाईट परिस्थिती का सांगतो? कशाकरिता? वजाबाकी करण्याकरिता सांगतोय. वजाबाकी करण्याकरिता सांगतोय. आज राम पाहायचा ना आपल्याला. जर तुम्ही भाऊ असाल आणि भावाबरोबर जर वितंड जीवनामध्ये प्राप्त झाला असेल, भावाबरोबर जर भांडण असेल, तर राम बघा, वजाबाकी करा. थोरला भाऊ आहे, एखादा वाईट शब्द बोलला असेल, बोलू देत ना, माझा थोरला भाऊ आहे असा विचार अंतकरणात करा. धाकटा भाऊ आहे, त्याला सांभाळून घ्यायला शिका. भांडण संपून जाईल ना. रामकथा काय ऐकायची आहे त्याची कारणं सांगतोय मी तुमच्या समोर. तुमचं जीवन मंगलमय झालं पाहिजे ना, ते पवित्र झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे. ही कारणं आहेत रामकथा श्रवण करण्याची. वेळ घालवण्याकरिता ऐकू नका. बुवाला काय वाटेल जर गेलो नाही तर? बुवाचा माझा परिचय झालेला, मी जर कथेला गेलो नाही तो काय म्हणेल? मला समाधान वाटेल म्हणून ऐकू नका. हे कार्यकर्ते काय म्हणतील, एवढं आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं तुम्ही आलेच नाही, यांना बरं वाटेल म्हणून ऐकू नका. तुमच्या करता ऐका, स्वतः करता ऐका, स्वतःचं जीवन सावरण्याकरिता ऐका. ते जास्त महत्वाचं आहे. सीतेचं चरित्र पाहायला मिळेल. अरे एवढी वाईट त्यांनी परिस्थिती सीतेवर, जिला आपल्या पती बरोबर त्यांनी अनवाणी चालावं लागतंय. वनामध्ये 14 वर्षाचा वनवास, 14 दिवसाचा तरी वनवास त्यांनी सासूरवाशींना आज पाहायला मिळतो का? 14 वर्षाचा वनवास निमूटपणे सहन केला. कोणत्याच प्रकारची तक्रार केली नाही. गवतावर त्यांनी सीतामाई झोपते आहे. कंदमुळं फळं खाणं 14 वर्ष सोपी गोष्ट नाही. नगरात जायचं नव्हतं, वनवास होता ना, कोणत्याच नगरात प्रवेश केला नाही. 14 वर्षापर्यंत वनातच राहिले. अरे थोडा वेळ तरी आपण वनात सहन करू का? हे का सांगतोय कशाकरिता? अरे हे ऐकल्यानंतर आपण आपलं जीवन त्यांनी सावरू शकतो की तेवढं दुःख आपल्या जीवनात नाही, आपण सावरून जगू शकतो. महत्वाची गोष्ट आहे. बेरोकठोक त्यांनी वडिलांना विरोध करणारा मनुष्य जगात पाहायला मिळतो. वडिलांना विरोधात त्यांनी बोलणारा मनुष्य पाहायला मिळतो. अरे त्याच्या त्या आचरणाला या रामकथेनं आळा बसेल हा महत्वाचा विचार. एक कथाकार कथा सांगत होते, रामकथा. स्टेजवर त्यांनी बसले होते, रामकथा सुरू होती आणि भरत भेटीचा प्रसंग होता. पुढे येणार आहे भरत भेट. त्या प्रसंगामध्ये त्यांनी एवढं प्रेम रामप्रभूंचा भरताविषयी आहे, भरताच्या अंतकरणात रामप्रभूंविषयी एवढं प्रेम आहे.
भरतानं दंडवत लोटांगण घालत त्यांनी प्रभूंच्या समोर जायला सुरुवात केली. प्रभूंनी सुद्धा अनवाणी भरताच्या दिशेने पळायला सुरुवात केली. दोघे भाऊ एकमेकाला कडकडून भेटले. विलक्षण प्रेम पाहायला मिळालं. त्या कथाकारानं त्यांनी दोन भावांमधलं विलक्षण प्रेम सांगितलं. आणि योगायोगाने त्याच कथेमध्ये ऐकण्याकरिता दोन भाऊ होते. बऱ्याच वर्षापासून कोर्टात भांडण चालू होतं. त्यातला थोरला भाऊ त्यांनी महाराज तो प्रसंग सांगितल्याबरोबर धावतच स्टेजवर आला. दंडवत प्रणाम त्याने केला महाराजांच्या समोर. महाराज, चुकलो, मला माझ्या भावाची त्यांनी किंमत कळाली नाही. माझा धाकटा भाऊ आहे, असू दे काही पण, मला माझं कोर्टातलं भांडण मिटवून घ्यायचंय. मला माझ्या भावाला त्यांनी स्वीकारायचंय. मी त्याला स्वीकारायला तयार आहे असं म्हणतो नाही कुठे, तर धाकटा भाऊ तिथेच होता. तोही घाई समोर वरती आला. त्यानं साष्टांग प्रणिपात महाराजांच्या समोर केला आणि अथांग जनसमुदाय समोर होता. सगळ्या लोकांच्या समोर दोन भाऊ एकमेकाला कडकडून भेटले. कशाचं फल आहे? रामकथेचं फल आहे महाराज. का रामकथा सांगायची आहे? कशाकरिता रामकथा श्रवण करायची आहे? या कारणाकरिता रामकथा श्रवण करायची. भाव आहेत महाराज. रामकथेचं फल सांगतोय. का रामकथा श्रवण करायची आहे? असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर सांगतात जे तुम्हाला प्रत्यक्षात विस्तारानं श्रवण करायचे आहेत. म्हणून त्यांनी सांगण्याकरिता वेळ पण असला पाहिजे. 10:16 माझ्या घड्याळात झालेले आहेत. थोडा वेळ त्यांनी मी तुमच्या समोर संक्षिप्त रूपानं असा या रामकथेतच आलेला आहे. संक्षिप्त रूपानं तुलसीदास स्वामींचं चरित्र आहे की जे आपल्याला ही कथा सांगणार आहेत त्यांचं चरित्र सुद्धा माहिती असलं पाहिजे ना. आता बघा, मग त्यांनी उद्घाटनाचा समारंभ झाला. त्यावेळेला संयोजकांनी त्यांनी जेवढी माणसं व्यासपीठावर होती त्या सगळ्यांचा परिचय दिला. तो परिचय का दिला? आता ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत झालेलं आहे. ते आपल्या समोर 4 शब्द बोलणार आहेत. कोण आहेत, कुठून आलेत, काय त्यांची कर्तबगारी, काय कर्तव्य करतात, हे सगळं कळायला नको. म्हणून रामकथा जे आपल्याला सांगणार आहेत, ज्यांच्या माध्यमातून रामकथा आपल्याला त्यांनी श्रवण करायला मिळणार आहे, ते तुलसीदास स्वामी आहेत. म्हणून गोस्वामीजी त्यांनी अशा पद्धतीनं कथा आपल्या समोर रामचरितमानस कथा ही वर्णन करून सांगतायत. त्यांचं चरित्र आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून संक्षिप्त रूपानं तुलसीदास स्वामींचं चरित्र मी 10-15 मिनिटात त्यांनी सांगून 10:30ला थांबतो. आता आज मी 10:30ला थांबतोय का? आपण सुरुवात उशिरा झाली म्हणून. उद्या जर तुम्ही खरोखर 6 वाजता आले, खरोखर शब्दाखाली अंडरलाईन करा. तुम्ही जर खरोखर 6 वाजता आले तर मी बरोबर 10 वाजता थांबेन. आता बरोबरला पण अंडरलाईन करा, मग ती माझी जबाबदारी. तुम्ही जर खरोखर 6ला आलात तर मी बरोबर 10ला थांबेन. तुम्ही जेवढ्या वाजता सुरू कराल तिथपासून पुढे उद्या 4 तास मोजेन. तुम्ही जर 7 वाजता आलात तर मग तिथून पुढे त्यांनी 4 तास किती वाजता होतील तुम्ही तुमचे पहा. असं कथा सांगायची म्हणजे मला तुमच्यावर वजन मारून घ्यायचं नाही. मी तुमच्यावर छाप करण्याकरिता आलेलो नाही. मला तुमच्या समोर काही कौतुक सांगायचं नाही. ही कथा तुमच्याकरताच आहे. फक्त त्याच्यात माझा स्वार्थ एवढाच आहे की मला ही कथा सांगताना फार सुख मिळत आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. काही मिळवायचं नाही, फक्त रामकथा सांगून समाधान जीवनाचं प्राप्त होत आहे. आपलं जीवन त्यांनी असं आहे, आतापर्यंत त्यांनी आपल्या जीवनात मिळालेले जे क्षण आहेत ते निघून गेलेले आहेत, ते परत तुम्ही आणू शकत नाहीत. आणि उद्याचा क्षण, याच्या पुढचा क्षण तुम्ही अजून पाहिलाच नाही, तो आपल्या जीवनात येईल याची शाश्वती सुद्धा छातीला हात लावून कोणी देऊ शकत नाही. म्हणून कालचा क्षण गेलेला आहे, उद्याचा क्षण पाहिलाच नाही. मग काय तुमच्या हातात आहे? आज आत्ताचा हा क्षण तुमच्या ताब्यात आहे. हा लुटायचा आहे, याचा आनंद घ्यायचा आहे. मी माझ्या जीवनाचा आनंद घेतोय म्हणून कथा सांगतोय. मग मी ठरवलेलं आहे माझ्या जीवनाचा मला आनंद घ्यायचा आहे. बाकी काही मी कुणाचे धुण्याकरिता आलेलो नाही. हे माझ्या जीवनाचा आनंद घेण्याकरिता आलो. हे माझा स्वार्थ आहे. तुमचा स्वार्थ तुम्ही बघा. जेवढे लवकर याल जास्त ऐकायला मिळेल. जीवन आपलं मंगलमय होईल. असू द्या. म्हणून त्यांनी काय शिकायचंय रामकथेतून, काय देणार आहे रामकथा, वजाबाकी आपल्याला जीवनात करायची आहे, त्याच्याकरिता कथा श्रवण करायची आहे. हे आपण पाहिलं. ग्रंथ लिहिणारे गोस्वामीजी तुलसीदास स्वामी महाराज आहेत. त्यांचं थोडंसं चरित्र आपण त्यांनी पाहूया. प्रयागराज क्षेत्राजवळ चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं एक गाव आहे. राजापूर नावाचं त्यांनी गाव आहे. या राजापूर गावामध्ये त्यांनी आत्माराम दुबे नावाचे ब्राह्मण राहत आहेत. त्यांचं नाव आहे आत्माराम, आडनाव आहे दुबे. ते दोघे पती पत्नी आहेत. ते त्यांच्या पत्नीचं नाव आहे हुलसी देवी. या दोघांना त्यांनी महाराज भगवत कृपा झाली आणि अतिशय सात्विक असणारा भगवत भक्त त्यांच्या घरी जन्माला आला. 1554 मध्ये त्यांनी श्रावण शुद्ध सप्तमीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. मुलगा झाला, पण विशेष चमत्कार ऐकून घेण्यासारखा आहे महाराज. हा मुलगा 12 महिने आईच्या गर्भात होता.
एरवी आपण पाहतो 9 मास कष्टला अशी 10व्याने प्रसूत झाली, जन्मताची कर्मजाड तुझी मान अडकली, म्हणजे 9 महिने आणि 9 दिवस हा एवढा आपला प्रवास आईच्या गर्भात असतो. 12 महिने आईच्या उदरात होते. तुम्हाला जर अतिशयोक्ती वाटत असते तर फार दूर कशाला बघता, आपल्या वारकरी संप्रदायात फार श्रेष्ठ महात्मे झाले. बंकट स्वामी 18 महिने आईच्या गर्भात होते. बंकट स्वामी नाव ऐकून आहात की नाही तुम्ही? बंकट स्वामींचं भजन ऐकण्याकरिता लोक नंबर लावून बसत होते पंढरपुरात. असे श्रेष्ठ त्यांनी महात्मे आपल्या संप्रदायात झाले. 18 महिने आईच्या गर्भात होते. म्हणून त्यांनी आताही हे सगळं होऊ शकतं. 12 महिने आईच्या गर्भात राहिले तुलसीदास स्वामी. दुसरं काय महत्व आहे? जन्माला आले त्यावेळेला त्यांच्या मुखात 32 दात होते. जन्माला आले त्याच वेळेला त्यांच्या मुखात 32 दात होते. आणि तिसरं विशेषत्व असं आहे की जन्मल्याबरोबर त्यांच्या मुखातून राम नामाचा उच्चार झाला. राम. 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या. म्हणून त्याच्या मुखातून राम नामाचा उच्चार झाला. पण बाळाचं नाव ठेवलं राम बोला. जन्मल्याबरोबर राम बोला. हा राम म्हटला, जन्मल्याबरोबर राम म्हटला. विशेष गोष्ट आहे. जन्म झाल्याबरोबर राम म्हणले. आता बऱ्याच लोकांचा जन्म होऊन त्यांनी 70 वर्ष होतात तरी राम बोलत नाहीत. हे जन्मल्याबरोबर राम म्हणणं आणि 70 वर्षाचं झाल्यावर विनवणी करणं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, अशा विनवण्या कराव्या लागतात आता सध्या. हा महत्वाचा विचार आहे. असो, मुखातून राम नाम प्रगट झालं म्हणून राम बोला असं नाव ठेवलं. पण आणखी एक दुर्दैवी गोष्ट सांगतो. त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. आणि मूळ आता ते ज्योतिषशास्त्रातला प्रसंग आहे की नाही, कोणत्या नक्षत्रावर, आता सर इथं आलेले आहेत, त्यांना तुम्ही ते सगळं विचारू शकता, ते शिकवतात. असं म्हणून त्यांनी मूळ नक्षत्रावर जन्म झाला. म्हणून त्यांनी दुर्दैवी गोष्ट पुढे त्यांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडिलांच्या मनात त्यांच्या शंकाच होती. आत्माराम दुबेंच्या मनात शंका आहे. मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, पण तेजस्वी आहे. जन्मताच एवढा तेजस्वी दिसत. 5 वर्षाचं बाळ जसं तेजस्वी आहे असं जन्मल्याबरोबर तेज तुलसीदास स्वामींचं दिसत होतं. ते दैदिप्यमान असणारा पुत्र जन्माला आला. आईनं त्याचा सांभाळ केला. पण थोड्याच दिवसामध्ये त्यांनी महाराज त्या आईला एक आजार जडला आणि तो आजार जडल्यानंतर तिचा मृत्यू जवळ आला. म्हणून दशमीच्या दिवशी त्यांनी महाराज तिनं दशमी आली आणि दशमीच्या दिवशी तिनं आपला मुलगा एका दासीच्या स्वाधीन केला. तिचं नाव तर चुनिया. दासीचं नाव आहे चुनिया. तिच्या हातात बाळाला देऊन टाकलं. सांगितलं माझ्या बाळाचा सांभाळ कर. दशमीच्या रात्री त्यांनी अशा पद्धतीनं बाळाला देऊन टाकलं आणि एकादशीला तिचा मृत्यू झाला महाराज. फुलसी देवी तिचं नाव. तिचा मृत्यू झाला. हे त्यांनी आत्माराम दुबेला कळालं. हा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आला, तो तिच्या मुळावरच आला होता म्हणून तिचा मृत्यू झाला. मग काय करा, थोडी कलुषितता अंतकरणात निर्माण झाली. पण तरी सुद्धा धर्म आहे ना, म्हणून त्याचा सांभाळ अशा पद्धतीने केला. विवेकी असणारा ब्राह्मण आहे म्हणून सांभाळ मुलाचा अशा पद्धतीने केला. 5.5 वर्षाचं वय ज्या वेळेला त्यांनी तुलसीदास स्वामींचं झालं, त्यांचं खरं नाव राम बोला आहे आणि त्यांना त्यांनी तुलसीदास हे दुसरं नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणून 5.5 वर्षाचं वय झालं त्यावेळेला अजून दुर्दैव ओढावून आलं. जी दासी त्यांना लहानचं मोठं करत होती तिचा पण मृत्यू झाला. ती चुनिया दासी पण मरण पावली. मग आता काय करावं? मग म्हणतात हे अवतारी पुरुष आहेत. भगवती पार्वतीला चिंता पडली आणि ही पार्वती एका वृद्ध स्त्रीचं रूप धारण करून आली आणि तिनं त्यांनी महाराज तुलसीदास स्वामींना लहानचं मोठं केलं. असं चरित्र त्यांच्या असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतं. यानंतर त्यांनी भगवान शंकरानं त्यांनी तरतूद केली आणि नरहरिनंद स्वामी जे आहेत ते त्यांनी तुलसीदास स्वामींना घेण्याकरिता आले. काही ठिकाणी नरहरिनंद असं पण नाव आहे, नरहनिंद असं पण नाव आहे. आपण जे स्वीकाराल ते स्वीकारा. म्हणजे नरहनिंद स्वामी त्यांनी भगवान शंकराच्या प्रेरणेनं तुलसीदास स्वामींच्या जीवनामध्ये आले आणि ते तुलसीदास स्वामींना आपल्या बरोबर घेऊन त्यांनी अयोध्येला गेले. पण अयोध्येमध्ये अशा पद्धतीने स्वामीजी बऱ्याच काळापर्यंत राहिले. तिथं त्यांनी महाराज माघ शुद्ध पंचमीला शुक्रवारच्या दिवशी त्यांचा मौजी बंधन संस्कार झाला. त्यांना त्याच ठिकाणी गायत्री मंत्राचा उपदेश आणि रामनामाची दीक्षा प्राप्त झाली. म्हणून तिथं त्यांनी वास्तव्य बऱ्याच काळापर्यंत स्वामीजींचं झालेलं आहे. गायत्री मंत्राचा उपदेश प्राप्त झालेला. यानंतर त्यांनी श्री क्षेत्र सुकर येथे ते या ठिकाणी नरहनिंद स्वामी त्यांना घेऊन गेले आणि रामचरित्र कथा त्यांना शिकवली. सुकर नावाच्या क्षेत्रामध्ये रामकथा त्यांनी नरहनिंद स्वामींनी त्यांना अशा पद्धतीने शिकवलेली आहे. मग प्रवास करत करत काशी क्षेत्रामध्ये आले. काशीमध्ये आल्यानंतर त्यांनी शेष सनातनजी म्हणून महापुरुष त्यांना भेटले.
15 वर्षापर्यंत ते त्यांच्याजवळ राहिले. त्यांनी वेद अध्ययन तुलसीदास स्वामींनी काशी क्षेत्रामध्ये केलं. यानंतर त्यांनी वेद अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आता ते पुन्हा आपल्या जन्मभूमीच्या दिशेने जाण्याकरिता राजापूरला जाण्याकरिता निघाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी वडिलांना मोठा आनंद झाला. मुलगा विद्वान पंडित होऊन आलेला आहे, शास्त्राध्ययन करून आलेला आहे. समाधान अशा पद्धतीने वाटलं. मग त्यांचा विवाह करायचं ठरलं. मग विवाह त्यांनी 1583 मध्ये त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी गुरुवार या दिवशी त्यांनी त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. रत्नासारखीच पत्नी प्राप्त झाली महाराज, रत्नावली. नावालाच महत्व असतं आहे की नाही. बऱ्याच वेळा नावं काही असतात लोकांची, पण नावासारखं वागणं मात्र नसतं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून नावासारखं वागणं सुद्धा असावं. असो रत्नावली, रत्नासारखीच पत्नी त्यांनी भेटली. पुढे जाऊन पत्नीनंच गोस्वामीजींना उपदेश केला. ही पत्नी माहेरी गेली होती. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता हे सोपं आहे, माहेरी वगैरे जाणं. माहेरी पत्नी गेली होती. गाव फार दूर नव्हतं, जवळच होतं महाराज. नदीच फक्त मध्ये होती. नदीच्या पलीकडच्या काठावर ते गाव म्हणजे गोस्वामीजींची सासूरवाडी. फक्त नदी ओलांडून जायची, पलीकडच्या बाजूला त्यांचं गाव, सासूरवाडीचं गाव. आता ते माहेर जवळ असल्यामुळे बायको लवकरात लवकर माहेरी जाऊ शकते महाराज. आम्ही लहानपणी गॅदरिंग मध्ये एक त्यांनी पार्ट घेतलं होतं. असं स्टेजवर कार्यक्रम होता आणि त्याच्यात त्यांनी भजन होतं. भजन म्हणा, गाणं म्हणा. हे या डोंगराच्या आड माझी सासूरवाडी, माझी सासूरवाडी, माहेराला जाते माझी बायको हरगडी. डोंगराच्या आड माझी सासूरवाडी, माझी सासूरवाडी, माहेराला जाते माझी बायको हरगडी. हो, पुढचं फार कठीण आहे. असं जवळ सासूरवाडी आहे. पत्नी प्राप्त झाली, जीवनामध्ये विवेक आहे, शास्त्राध्ययन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण काम मोठा बलवत्तर असतं महाराज. पत्नीचा थोड्या दिवसाचा वियोग सुद्धा त्यांनी तुलसीदास स्वामींना सहन होईना. मग काय करावं, पत्नीची भेट घ्यायला गेलं पाहिजे. बरेच दिवस झाले तिला तिकडे जाऊन. मग काय करावं, तिला भेटण्याकरिता निघाले. कामातूर झालेले आहेत, पत्नीला भेटण्याकरिता आतुर झालेले आहेत. आणि जाण्याकरिता निघाले. पण धोधो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला आहे. मग काय, पुरातून त्यांनी आता पलीकडच्या काठाला जायचं आहे. मग काय करावं, एक प्रेत वाहत येत होता. एक मनुष्य पाण्यात बुडाला. त्याचा मृत्यू झाला आणि तो वाहत वाहत चालला होता. त्यांना असं वाटलं त्यांनी ओंडकाच वाहत येतोय. पण ओंडका समजून प्रेतावर बसून पलीकडच्या काठाला गेले. बायकोला भेटण्याकरता एवढी त्यांनी आतुरता निर्माण झाली. घाई घाईनं पलीकडच्या काठावर गेले. मग नंतर कळालं, अरे प्रेतावर बसून आलो. प्रेत सोडून दिलं, पलीकडच्या काठाला गेले. गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मजल्यावर राहत होती त्यांची पत्नी. माहेर त्यांनी संपन्न असावं. दुसरा मजला आहे म्हणल्यानंतर मग आता तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं जावं, रात्रीची वेळ आहे. सासरे बुवा आधी करून म्हणतील एवढ्या रात्री जावं बापू आले. गुपचूप त्यांनी एवढा पाऊस चालू असताना कसे काय आले, गुपचूप भेटायला जायचं बायकोला. पण कसं जावं म्हणून त्यांनी वरतून एक सर्प आजगर त्यांनी लोंबकळलं होतं. घराला त्यांनी वरतून आजगर त्यांना असं वाटलं दोरच आहे, दाव आहे असं समजून त्याला धरून वरती चढले. सर्पाला धरून वरती गेले आणि बायकोच्या समोर जाऊन उभे राहिले. तिनं पाहिलं आपले पतिराज आलेले आहेत, स्वागत केलं. भिजून आलेले आहेत, थकून आलेले आहेत. त्यांना आसन बसण्याकरिता दिलं आणि विचारलं कसे आलात. सगळे हकीकत सांगितली. म्हणजे तुला भेटण्याकरिता आलो आणि एवढे कष्ट सहन करीत आलो. ओंडका समजून प्रेतावर बसून आलो, दाव समजून सर्पाला धरून आलो. हे सगळं ऐकल्यानंतर तिचा चेहरा सुकला आणि रत्नावली बोलू लागली. ती म्हटली, स्वामी, सामान्य विषयाचं सेवन करण्याकरिता, सामान्य विषयाचा भोग घेण्याकरिता प्राणपणाला लावून इथपर्यंत आला. जीवाची पर्वा केली नाही, प्राणाची पर्वा केली नाही, स्वतःचा काहीच विचार केला नाही. सर्पाला दोर समजून त्यांनी चढत आलात. एवढे कष्ट त्यांनी फक्त मला भेटण्याकरिता केलेत. हाडमासाचं माझं शरीर आहे. विषयोपभोग घेण्याकरिता तुम्ही एवढा अट्टहास केला. याच्या अर्धा अट्टहास जरी भगवंताच्या भेटीकरिता केला असताना तरी परमात्मा भेटला असता. एवढं पत्नी म्हणते आहे. पत्नीचे शब्द आहेत महाराज. पण पत्नीच्या शब्दाने चमकले आणि त्याच क्षणाला विरक्ती अंतकरणात झाली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. पत्नी सुद्धा त्यांनी परमार्थाला पोषक असावी महाराज. बऱ्याच वेळेला त्यांनी असं घडत नाही. एखादा जर फार पारमार्थिक त्यांनी झाला, तो भजन कीर्तन करू लागला, जर पारमार्थिक त्यांनी आचरण करू लागलं तर बऱ्याच वेळेला बायकोला ते सहन होत नाही. तिला वाटतं त्यांनी हे आमचं टाळ कुटायला लागलं. आता काय करायचं. मग तिला फार वेदना होतात, फार त्रास होतो. कारण बऱ्याच वेळेला याच्या विरुद्ध पण असतं. काही बायकांना परमार्थाचा फार छंद असतो. गावगाव असं पाहायला मिळतं महाराज. कथा कीर्तन ऐकण्याकरिता मातृवर्ग जास्त असतो. का बरं, त्यांना जास्त छंद असतो. पण घरातून त्यांना विरोध असतो की स्त्रियांनी परमार्थ करणं तेवढी सोपी गोष्ट नाही.
फार बांधिलकी असते, फार सगळ्या गोष्टी असतात. मग पती जर पारमार्थिक नसला तर तिकडूनही घोटाळा होतो. म्हणून दोघेही जर सारख्या विचाराचे असतील तर फार चांगले त्यांनी पारमार्थिक जीवन जगता येतं. म्हणून त्यांनी जर पती परमार्थ करत असेल आणि जर पत्नीच्या अंतःकरणात परमार्थाविषयीची आवड नसली तरी सुद्धा तिनं मन मोठं करावं आणि विचार करावा, माझा पती परमार्थच करतोय, तो कुठे गटारात जाऊन पडत नाही. त्याच्यापेक्षा तरी चांगलं आहे ना भजन करणं महाराज. नाही तर काही काही उचलून आणावे लागतात. हा महत्वाचा विचार आहे. ते उचलून आणण्यापेक्षा परमार्थ करतोय ना, हे जास्त महत्वाचं आहे. करू द्यावा परमार्थ, त्याला सहकार्य करावं. पण पत्नी जर परमार्थ करीत असेल आणि जरी पतीला आवडत नसेल तरी सुद्धा पतीने विचार करावा, नाही काही तर परमार्थ करते आहे ना. म्हणून त्यांनी माझा प्रपंच सारखा करते त्यातून परमार्थ करते, करू द्यावा परमार्थ. रत्नावलीने उपदेश केला. आता ही उपदेशाची परंपरा माझ्याकडे बरंच लिहिलेलं आहे. वेळ म्हणते आता सांगू नकोस, मग ते सांगणार नाही मी तुमच्या समोर. कोणी कोणाला उपदेश केला, कसा कसा उपदेश केला, हे बरंच माझ्याकडे लिहिलेलं आहे. असो पत्नीच्या उपदेशानं त्यांनी महाराज कर्तार्थ झाले आणि साधूचा वेश धारण करून त्यांनी प्रयागराजला निघून गेले महाराज. प्रयागराज मधून त्यांनी काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्रात जाऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांची कथा अंतकरणात घर करून बसली होती, रामकथा सांगितली. मग आता त्यांनी भगवत दर्शनाची आस अंतकरणात निर्माण झाली. कसं काय त्यांनी मला भगवंताचं दर्शन होईल, काय करू म्हणजे मला भगवान त्यांनी भेटतील, अशी भावना अंतकरणामध्ये आहे. मला वाटतं ती उद्या सांगावं, नाही का. विस्ताराचा प्रसंग एक शब्दात सांगून कसा जाऊ. उद्या जर लवकर येणार असाल तर इथपासून पुढचा प्रसंग उद्या सांगेन. पहिल्या दिवशी रामकथेत शिवपार्वती विवाह होत असतो, म्हणून त्यांनी रामकथेचे काही टप्पे ठरलेले आहेत. पण त्या टप्प्यानुसार आता मला तिथपर्यंत जाता येत नाही, माझा नाईलाज आहे. म्हणून वेळ संपलेली आहे. हे बघा, कथाकारानं कीर्तनकारानं त्यांनी कथा सांगावी गोष्ट खरी आहे, पण आपला रागराग होईल अशी नाही सांगावी. म्हणून त्यांनी वेळ जर वाढली, लांबलचक जर सांगायला लागला, हनुमंतरायांच्या शेपटीसारखी जर त्याची कथा लांबतच जाऊ लागली तर मग मात्र त्यांनी चांगले ऐकणारे लोक सुद्धा दुसऱ्या दिवशी तक्रार करतात त्यांनी एवढं लांबवलं. म्हणून त्यांनी असं व्हायला नको. म्हणून वेळेत मर्यादित त्यांनी थांबणं हे गरजेचं आहे. आता त्यांनी गोस्वामीजींच्या अंतर्गत रामदर्शनाची आस लागलेली आहे. रामदर्शन गोस्वामीजींना होणार आहे. कसं झालं, फार चमत्कारिक असणारा भाग आहे, विलक्षण असणारा भाग आहे महाराज, ऐकण्यासारखा आहे. मग ते ऐकण्याकरिता उद्या तुम्हाला वेळेत कथा श्रवण करायला यावं लागेल. नाही तर तुम्ही कथा ऐकण्याकरिता येणारच आहात, पण 1 तास जर उशिरा आले तर हे सगळं चरित्र ऐकायला मिळणार नाही. पिशाच्यानं रामाची हनुमंतरायाची ओळख करून दिली. एका पिशाच्यानं त्यांनी पत्ता सांगितला हनुमंतरायांचा, असं चरित्र आहे महाराज. फार सुंदर चरित्र आहे. म्हणून एका थांबण्याच्या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहोत. गोस्वामीजींच्या अंतकरणात रामप्रभूंच्या दर्शनाची आस लागलेली आहे. कशा पद्धतीने रामप्रभूंचं दर्शन त्यांना होणार आहे हे आपण उद्याच्या सत्रात पाहू. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. यानंतर त्यांनी